गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आध्यात्मिक विषय नाही आहे तरी सुद्धा आता हा विषय थोडीशी मला कसा कॉन्स्टिट्यूशनशी मला जास्ती परिचय कसा झाला त्याची थोडीशी मी बॅकग्राऊंड सांगतो. चर्चगेटला म्हणण्याच्या पोर्टला लागत हर्ट HURT हर्ट फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. त्यांचे आता गेल्या वर्षीपर्यंत मला वाटतं आलं होतं त्याचं जस्टिस हॉस्पिटल म्हणून होते ते मला वाटतं गेलेत आता. त्यांच्या याच्या खाली ते चालायचं. हर्ट फाउंडेशनचे 3-4 महिन्याचे वीकली कोर्सेस ह्युमन राईट्सवरती चर्चगेटला गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये चालायचं. तर ते मला ह्युमन राईट्सबद्दल थोडासा उत्सुकता किंवा जिज्ञासा होती त्यामुळे मी तो कोर्स अटेंड केला. दर शुक्रवार शनिवार मला वाटतं आठवड्यातून 2दा इथून मी जायचो चर्चगेटला उतरल्याबरोबर समोरच आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेकाळी प्रिन्सिपॉल होते. चांगली संस्था आहे आणि तिथे त्या या जस्टिस हॉस्पिटलच्या सौजन्याने म्हणा किंवा इनिशिएटिव्हनी हे कोर्सेस चालू झाले होते. त्याच्यामध्ये चांगले हे यायचे अकॅडमी म्हणजे त्याला काय म्हणतात फॅकल्टी TISSचे पण लोक असायचे त्याच्यात. कायदेविषयक तज्ज्ञ प्रोफेसर्स वगैरे, सामाजिक विषय राजकीय विषय पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर वगैरे असे चांगले लोक तिथे असायचे शिकवा. तो मी केला. त्याच्यामध्ये घटनेची माझी तोंड ओळख म्हणण्यापेक्षा बरीच ओळख झाली. त्यामुळे मी विनोदाने जवळच्या लोकांना मी जेव्हा गीतेवरती बोलायचो त्या जवळच्या लोकांना मी विनोदाने म्हणायचो की माझ्या टेबलवरती कॉन्स्टिट्यूशन, भारताचं संविधान आणि भगवद्गीता हे मांडी लावून बसलेले असतात. पत्रमित्र सुद्धा माझी जी लोकसत्तामध्ये यायची पूर्वी आणि नंतर न्यूज डंकामध्ये लेख आले. आता मी हे पॅक करून आणलेले आहेत. या सगळ्या लेखांमध्ये या ज्या येलो स्लिप दिसत आहेत या सगळ्या लेखांमध्ये आणि आणखी पण असतील पण ह्या लेखांमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या मुद्द्यांचा आधार घेऊन मी माझं मत मांडलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे आहे. मध्ये राहुल गांधी वगैरे संविधान बचाव यात्रा ते लहान असं एवढंसं पॉकेट बुक सारखं काहीतरी आणि ते लाल ते सुद्धा पुस्तक घेऊन फिरत होता संविधान बचाव म्हणून. हे संविधानाबद्दलचं ठार अज्ञान आहे. ठार टोटल इग्नरन्स अबाउट कॉन्स्टिट्यूशन. नाही तर त्याने हे केलंच नसतं. आता मी सांगेन तुम्हाला काय आहे. तर सांगायचं काय की तो कोर्स केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये भारतीय संविधानाची ओळख झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीबद्दलचा माझा आदर कैक पटीने वाढला. हॅट्स ऑफ टू हिम. त्यांनी काय करून ठेवलंय ना बऱ्याच लोकांना कल्पना नाहीये. विशेषतः जे कॉन्स्टिट्यूशन म्हणून नाचतायत भाजपाच्या किंवा हिंदुत्वाच्या विरोधात त्यांना कॉन्स्टिट्यूशन काय हे अजिबात माहिती नाही. नाहीतर ते असे नाचलेच नसते. कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्यांना कल्पनाही करता येणार नाहीत अशा प्रोव्हिजन्स आहेत. त्यांच्या सुदैवानी आणि आपल्या सर्वांच्या दुर्दैवानी सरकारचं म्हणावं तसं लक्ष संविधानाकडे गेलेलंच नाही. त्यामुळे हे आज राहुल गांधी सारखे मी मला कसे राजीव गांधी म्हटलं राहुल गांधी सारखे लोक कॉन्स्टिट्यूशन हातात घेऊन देशभर फिरतायत. इग्नरन्स, अज्ञान, गाढ अज्ञान. तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा माझा आदर वाढला घटनेशी परिचय झाला. तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भारताचा स्वातंत्र्य लढा ऐन भरात असताना सुद्धा गोलमेज परिषदा त्यांनी 2-3 गोलमेज परिषदा त्यांनी स्वतः अटेंड केल्या. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही मध्ये आपलं अमृत महोत्सवी वर्षामध्ये पुरोहितांनी मला विचारलं
की स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेते वगैरे अशी ती सिरीज होती. त्याच्यामध्ये तुम्ही आंबेडकरांवर बोलाल का? मी नम्रपणे पण फर्मली, पोलाइटली बट फर्मली नकार दिला, हे म्हणून की बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातले नेते नव्हतेच. त्यांनी कुठलाही स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांच्या विरुद्ध दिला नाही. कारण ती थोर व्यक्ती होती याबद्दल काय वादच नाही, कारण मी कॉन्स्टिट्यूशन बद्दल सांगणार आहे, माझा आदर वाढला त्यांच्याबद्दल. पण तोपर्यंत असंच इम्प्रेशन होतं की स्वातंत्र्य लढ्यात भाग न घेतलेली व्यक्ती, गोलमेज परिषदा आणि ब्रिटिशांशी त्यांच्या ज्या काही सगळ्या चर्चा आणि हे चालायचे त्याच्यामध्ये केवळ स्वतःच्या समाजाचा जो अत्यंत दलित आणि मागासलेला आणि अनेक म्हणजे पीडित म्हणू आपण, ते स्वतः महार होते, महार तांबार वगैरे हा सगळ्या जाती, SC ST, ह्या विशिष्ट वर्गाचंच हित लक्षात घेऊन त्यांनी जे काय करायचं ते केलं. हे बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा माझ्या मनात होती आणि ती खरीच आहे, यात शंकाच नाही, ती खरीच आहे. स्वातंत्र्य सावरकर स्वतः म्हणाले होते की जर मी त्या वर्गात त्या जातीत मी जन्माला आलो असतो, कल्पना करा, या खऱ्या थोर व्यक्तीचं हे लक्षण आहे. ते म्हणाले होते की मी जर त्या जातीत तशा परिस्थितीत जन्माला आलो असतो तर कदाचित मी तेच केलं असतं. मे बी कदाचित त्याने आणखी अग्रेसिव्हली केलं असतं, वी कांट इमॅजिन, कारण ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. तर असं सगळं बॅकग्राऊंड आहे. तर ही जी इमेज होती बाबासाहेब आंबेडकरांची, ती माझी घटनेतल्या जो माझा परिचय झाला आणि त्याने जे काय त्याच्यात डोकं चालवलंय, यात अप्लाइड हिज माइंड, त्यामुळे तो वाढला आणि त्यामुळे त्या तरतुदी आहेत. आज दुर्दैवाने कोणाचं लक्ष गेलेलं नाही आहे तिथे. मी माझ्या निर्धंकामधल्या लेखामध्ये काही ठिकाणी अत्यंत ॲग्रेसिव्हली काय करता येईल घटनेच्या आधाराने ते व्यवस्थित मांडलेलं आहे. मला वाटतं मी त्यातले काही लेख मी वाचून सुद्धा दाखवेन तुम्हाला पूर्ण, कारण ते माझेच लेख आहेत, त्यामुळे ते वाचायला मला काही नाही. फक्त एकच होतं की ते वाचताना कदाचित कंटाळवाणं वाटतं, त्यामुळे मी सांगायचा प्रयत्न करेन. तर आता कॉन्स्टिट्यूशन, घटनेबद्दल, संविधानातल्या तरतुदीबद्दल एकंदरच, विशेषतः त्यातल्या काही टर्म्स, धर्मनिरपेक्षता किंवा धर्मिता हे त्यातली मुख्य आणि माझा आवडतं टार्गेट. म्हणजे मला आय एम नथिंग टू हाईड, माझा विरोध आहे वैचारिक, आणि तो कसा बरोबर आहे हे मी घटनेच्या आधाराने आता तुम्हाला सांगू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेचा मसुदा तयार केला त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द नव्हते. इंदिरा गांधींनी इमर्जन्सीमध्ये देशभर जेव्हा लोकशाहीचा गळा दाबून ठेवला होता, जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष, त्या काळामध्ये जेव्हा लोकशाही निष्प्रभ होती, जेव्हा संसदेला काही अर्थ नव्हता, जेव्हा एका व्यक्तीच्या तंत्राने एका व्यक्तीची सत्ता टिकावी म्हणून, अबाधित राहावी म्हणून सगळा देशाचा कारभार चालला होता, अशा ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांनी 42वी घटना दुरुस्ती, जी 3 जानेवारी 77ला त्यांनी संमत करून घेतली, तिन्ही म्हणजे इंदिरा गांधींनी. इट वॉज अ वन मॅन शो. शी वॉज वुमन ॲक्च्युअली, बट असं त्यांच्याबद्दल असं म्हटलं जात होतं, तुम्ही ऐकलं असेल, शी इज द ओनली मॅन इन कॅबिनेट, अशी ती व्यक्ती होती. तर तिने ते 3 जानेवारी 1977 रोजी संमत करून घेतलं, ज्याच्यामध्ये घटनेत उद्देशिकेमध्ये ज्याला प्रिॲम्बल म्हणतात, वी द पीपल ऑफ इंडिया, नानी पालखीवालाचं आवडतं वाक्य, त्याच्यात ते 2 शब्द तिने घातले. आणखी 42व्या दुरुस्तीत आणखी आहे बरंचसं, पण हे 2 शब्द तिने प्रिॲम्बलमध्ये घातले. ही सर्वात मोठी त्याची म्हणजे काय म्हणायचं त्याला, पराक्रम. चुकीची गोष्ट, ठार चुकीची गोष्ट. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या घटनेमध्ये त्यांनी ड्राफ्ट केलेल्या घटना ती नव्हती. एवढंच नव्हे तर घटना समिती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही जी होती त्याच्यामध्ये जवळजवळ
48 पासून 48-49 26 नोव्हेंबर 49 रोजी घटना समितीने स्वीकृत केली, अंगीकृत केली आणि नंतर 2 महिन्यांनी ती आम्ही स्वीकृत करून स्वतःप्रती अर्पण करीत आहोत. हे 26 नोव्हेंबर 49 आहे प्रिॲम्बल. 2 महिन्यांनी 26 नोव्हेंबर 49 ती केली, अडॉप्ट केली. जानेवारी 26 जानेवारी 1950 हा आपला प्रजासत्ताक दिन आपण त्याला म्हणतो, तेव्हा ती अंमलात आली. आता हे जे आहे म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद याचा प्रश्न इथेच येतो. हे एक झालं मोठ्यात मोठं आणि माझ्या भाषणाचा मेन सगळा हे जो राहणार आहे फोकस तो बराचसा इथेच राहील, माफ करा मला त्याच्याबद्दल. आता आपण इतर मुद्द्यांकडे येऊया. त्या कोर्समध्ये मी जे सांगितलं, हर्ट फाउंडेशनच्या ह्युमन राईट्सच्या कोर्समध्ये घटनेचा बराच परिचय झाला. तो कसा आणि तो मेनली काय आहे, कुठपर्यंत आहे. घटनेमध्ये आपल्या भाग आणि अनुच्छेद असं आहे. जसं आपण भगवद्गीतेबद्दल बोलताना अध्याय आणि श्लोक, 18 अध्याय 700 श्लोक ही भगवद्गीता. त्या श्लोकचा अध्याय, प्रत्येक अध्यायाचे विषय आहे, त्याला नाव आहे. त्या अध्यायात काय आहे ते त्या नावात आहे. अर्जुन विषाद योग पासून किम कर्तव्य मोडता मी काय करू, आता हा असा प्रसंग माझ्या पुढे उभा राहिलाय, आता मी काय करू, इथून गीतेची सुरुवात होते. तर तसं गीतेच आहे. तसं संविधानामध्ये भाग 1, 2, 3, 4 आपल्याकडे आपल्या घटनेमध्ये 22 भाग आहेत. 22च म्हणणार होतो मी, पण मला खात्री नव्हती म्हणून 22 का 23 आहे. 22 भाग आहेत. त्याच्या पुढे अनुसूची, वेगवेगळ्या अनुसूच्या आहेत. पहिली अनुसूची, दुसरी, तिसरी, 9वी अनुसूची हा मोठा रिझर्वेशनशी निगडीत विषय आहे. बऱ्याच आहेत, बरंच म्हणजे इंटरेस्टिंग. मग घटनेबद्दल बोलायचं तर 1.5 तासात काही होणार सुद्धा नाही असं आहे खरं. एवढा मोठा आवाका आहे त्याचा, पण आपल्याला तेवढा डीप जाण्यात इंटरेस्ट नाही आहे, कोणाला नसतो. तर मी त्या ह्युमन राईट्स कोर्समध्ये जे आम्हाला शिकवलं गेलं त्याच्यात जो भाग आमच्या विशेष परिचयाचा झाला तोच नेमका महत्त्वाचा आहे वैचारिक किंवा तात्विक दृष्टीने. त्याच्यात प्रिॲम्बल, उद्देशिका म्हणजे प्रिॲम्बल, वी द पीपल ऑफ इंडिया, संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र, राज्य किती आहेत आपली तेव्हा 49 रोजी किती होती, 26 नोव्हेंबर 49ला किती होती, नवीन राज्य कशी ॲड करायची. सिक्कीम इंदिरा गांधीने जोडलं, इतर राज्य आता उत्तर प्रदेशचं हे झालं, विभाजन झालं, मध्य प्रदेशचं विभाजन झालं, भाषिक राज्य निर्माण झाली आधी, तेव्हा मुंबई इलाका आणि गुजरात आणि असं सर्व होतं, मद्रास, त्याच्याऐवजी भाषिक राज्य झाली. नंतर राज्य नवीन कसं तयार करायचं, कसं ॲड करायचं वगैरे वगैरे हा भाग 1 मध्ये संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र. भाग 2 नागरिकत्व. नागरिकत्वाच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये आहेत फक्त 5 ते 11, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 एवढे फक्त 5 ते 11 म्हणजे 7 अनुच्छेद त्याच्यात आहेत फक्त. घटनेचं फार लक्षात येण्यासारखं वैशिष्ट्य हे आहे की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ जणू काही कोंबलेला दिसतो आपल्याला. शब्द महत्वाचा आहे. मी जिथे घटना कोट करीन ना तिथे मी तुम्हाला ते वाचून दाखवणार, कारण त्यात एक शब्दही इकडचा तिकडे होता कामा नये. त्याच्यातल्या शब्दांचा अर्थ सर्वोच्च न्यायालयामध्ये लावला जातो आणि त्या अनुच्छेदांचा, घटनेमधल्या कुठल्याही कंटेंटचा, अनुच्छेदाचा अर्थ लावण्यासंबंधी काही संभ्रम निर्माण झाला तर आपण प्रिॲम्बलकडे वळतो. प्रिॲम्बलचं एवढं महत्त्व आहे जे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेलं आहे की कुठल्याही अनुच्छेद हा कशासाठी ठेवला आहे किंवा ह्याच्या मागचा हेतू काय, अशी जर शंका उत्पन्न झाली तर त्याचा अर्थ लावताना प्रिॲम्बल इज द गाईड, उद्देशिका, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून जे काय एवढंच एक छोटासा परिच्छेद म्हणण्यापेक्षा एक लांबलचक वाक्यच आहे ते. मी वाचणार ते वाचणार, प्रिॲम्बल वाचायलाच पाहिजे आपल्याला. तर प्रिॲम्बलमध्ये त्याच्यावर प्रकाश पडतो की मूळ हेतू काय आहे. ते झालं नागरिकत्वाकडे आपण आलो, भाग 2 नागरिकत्व.
ह्या अवघ्या 7 अनुच्छेदांमध्ये नागरिकत्वासंबंधी पुन्हा मी म्हणतो हॅट्स ऑफ टू हिम बाबासाहेब आंबेडकर, फॅन्टॅस्टिक तरतुदी करून ठेवल्यात त्यांनी. कोणाचं लक्ष नाहीये तिथे. लक्ष गेलं तर काय करू शकतो आपण मी त्या वाचून दाखवेन. त्याचा अर्थ स्वच्छ मराठी कॉपी आहे माझ्याकडे घटनेबद्दल. आता मी बोलत असताना माझ्याकडे इंग्लिश पण आहे. इंग्लिश आणखी बारीक टाईपातली आणि मोठी अशी जाडी. आणि त्याच्यामध्ये काय तेवढं मोठं पुस्तक आहे. त्याच्यात काय आहे की त्यांनी केसचे रेफरन्सेस दिलेले आहेत खाली नोट्समध्ये, त्यामुळे तेवढं मोठं झालं आहे. त्याच्यात त्यामुळे तेवढे रेफरन्स नाही आहेत, पण घटना जी आहे मूळ ती स्वच्छ शुद्ध आहे. चौधरी पब्लिकेशन म्हणून आहे, चौधरी लॉ पब्लिशर्स, जळगाव आणि पुणे. कोणाला इंटरेस्ट असेल तर आवर्जून तुम्ही हे पुस्तक विकत घ्यावं असं मी शिफारस करेन. एवढं ते महत्त्वाचं आहे. आता नागरिकत्व नंतर भाग 3 मूलभूत हक्क. मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स घटनेतले. त्याच्यात सुद्धा मूलभूत हक्क 12 पासून त्यात हे सगळं धर्मस्वातंत्र्य, विधर्मिता आणि ते सगळं त्याच्यात आहे. आणि ते कसं आहे आणि काय लिहून ठेवलं आहे नेमकं ते वाचण्यासारखं माहिती करून घेण्यासारखं. ही आहेत 35, 12 ते 35, 11 पर्यंत झालं नागरिकत्व, 12 ते 35 मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांतर भाग 4 राज्य धोरणाची निदेशक तत्वे. राज्य धोरणाची गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. या देशाचा कारभार कसा चालावा, धोरण, त्याची मार्गदर्शक तत्वे. निदेशक म्हणा, मार्गदर्शक म्हणा, मार्गदर्शक शब्द आपल्याला जास्त कळतो. तत्वे, गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. कुठलाही विषय निघतो तेव्हा त्याच्यामध्ये मग भारत सरकारचं किंवा राज्य सरकारांचं धोरण, राज्य स्टेट. राज्य हा शब्द जेव्हा घटनेत येतो, वापरते घटना, संविधान किंवा घटना, तेव्हा त्याचा अर्थ संघराज्य आणि राज्य, स्टेट्स, या दोन्ही अर्थाने असतो. केंद्रशासित प्रदेश सुद्धा त्याच्यामध्ये. कुठलंही जी राज्य संस्था ज्याला म्हणतात त्या अर्थाने तो वापरला जातो. घटनेत जेव्हा राज्य शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ महाराष्ट्र, गुजरात, आंध्र वगैरे राज्य असं नव्हे. राज्य मीन्स स्टेट. इट डिनोट्स, इट रिप्रेझेंट्स बोथ सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. तर राज्य धोरणाची निदेशक तत्वे भाग 4 त्याच्यामध्ये आहेत 51, 36 पासून 51. आणि 51 क आहे हा पुन्हा पराक्रम. 51 क मूलभूत कर्तव्ये. आतापर्यंत घटनेमध्ये, आतापर्यंत म्हणजे 1977 पर्यंत हे क्रेडिट तिने एक गोष्ट वाईट केली, एक गोष्ट चांगली केली. मूलभूत कर्तव्ये ही गोष्ट पुन्हा 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 1976 इमर्जन्सीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी घातला, जो 3 जानेवारी 77 रोजी त्याच्यात लागू झाला. उद्देशिकेमध्ये, प्रिॲम्बलमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडले चुकीच्या रीतीने, अनावश्यक, विनाकारण. आणि मूलभूत कर्तव्य मात्र तिने टाकली. एक चांगली गोष्ट केली, एक वाईट गोष्ट केली. कदाचित त्या बाईंना थोडी कल्पना असेल की भविष्यात आपल्या सगळ्या कृती बघितल्या जातील आणि काय, मग ते थोडंसं डिस्क्रेडिट घेतलं तर क्रेडिटही घेऊया जरा. मूलभूत कर्तव्य ही मी चांगली गोष्ट म्हणतो, त्याचं जास्ती तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची आवश्यकताच नाही. 15 ऑगस्ट 2022, 15 ऑगस्ट 2022 म्हणजे मी हे इथे नोट करून ठेवलेलं आहे कारण माझं पत्र आलं आहे त्या विषयावरती लोकसत्तामध्ये. 15 ऑगस्ट 2022 मध्ये लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 प्रण, तुम्हाला आठवत असेल, ज्यांचं या गोष्टींकडे लक्ष असतं त्यांना आठवेल, 5 प्रतिज्ञा म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या त्याचं मूळ याच्यात इंदिरा गांधी.
म्हणजे बघा तुम्ही किती किती विरोधाभास आहे बघा. भाजपची विचारधारा, नरेंद्र मोदींची RSS आणि ते सगळं हिंदुत्व वगैरे सर्व, आणि इंदिरा गांधी ज्यांनी मुद्दाम धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद त्याच्यामध्ये टाकला प्रिएम्बलमध्ये. प्रिएम्बल हा खरा त्याचा ढाचा आहे, गाभा आहे घटनेचा. जर तो घटनाकारांनी टाकला नव्हते ते शब्द, मी सांगणार आहे तुम्हाला, त्याच्यावर डिस्कशन झाली होती. प्राध्यापक KT शहा नावाचा मनुष्य होता घटना समितीमध्ये. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्या काळातले दिग्गज होते, त्या विषयातले तज्ज्ञ आणि अतिशय टोकाचे विद्वान आणि असे लोक होते. त्यातल्या एक KT शहा नावाच्या प्रोफेसरने नेमके हेच शब्द प्रिएम्बलमध्ये घालावेत म्हणून चर्चा केली होती, हिरिरीने, फोर्सफुली, घणाघाती. धर्मनिरपेक्षता आणि समाज, त्याच्यावर चर्चा झाली. ही गोष्ट आहे, मला वाटतं तो 15 ऑगस्ट होता, 15 ऑगस्ट 48 वगैरे अशी ती तारीख होती. म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा ती अडॉप्ट झाली त्याच्या 1 वर्ष अगोदर एवढी डिस्कशन झाली. तुम्हाला एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की ही जी घटना तयार झाली ना, हे 22 भाग आणि हे एवढंसं हे आहे छोटंसं, कारण प्रत्येक अनुच्छेद कॉम्पॅक्ट आहे, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कसा घालता येईल तसा केलेला आहे, त्यामुळे ती कॉम्पॅक्ट आहे एकदम. ही तयार करताना घटना समितीमध्ये जवळजवळ 1.5-2 वर्ष विस्तृत चर्चा झाल्या. त्या चर्चा अनेकदा घणाघाती आणि वादळी झाल्या, म्हणजे त्याला आपण बाताबाची म्हणतो साध्या शब्दामध्ये, तशा पण झाल्या असतील. आणि आणि सुदैवाने जेव्हा तसा प्रसंग येतो तेव्हा त्याला रिफर केलं जातं. घटना समितीतल्या चर्चा 11 खंडांमध्ये व्यवस्थित रेकॉर्डेड आहेत. म्हणजे एकेका शब्दावरती काय चर्चा झाली होती आणि कसं त्याच्यामध्ये आंबेडकरांचं मत काय पडलं, कोणाचं काय पडलं. KM मुन्शी, मला वाटतं राजगोपालाचारी घटना समितीत होते की माहिती नाही, पण अशा त्या काळातले लोक होते. भावी कामत, हा KT शहा, असे दिग्गज लोक होते. सगळ्या प्रांतातले आणि राज्यातले सर्व भाषांचे लोक होते त्याच्यामध्ये. महिला एक होती, एकमेव होती त्या काळात की जिला घटना समितीत घेतलं होतं, आता मी नाव विसरलो, पण होती. तर अशा सगळ्या लोकांमध्ये चर्चा होऊन, परस्पर विचारविनिमय होऊन, मी माझं मत तुला पटवलं तर ते घेतलं जायचं, अशा तऱ्हेने. मी शंकराचार्यांबद्दल बोलताना जसं बोललो तसं KT शहाने नेमके हे 2 शब्द जे इंदिरा गांधींनी 77 मध्ये घातले त्याच्यात शेवटी, ते शब्द घालू नयेत ह्याच्यावर चर्चा होऊन सर्वानुमते ते ठरलं होतं की हो बरोबर आहे, नाही घालायचं. का? त्याला मी आंबेडकरांचं उत्तर मी तुम्हाला सांगेन. आंबेडकर काय म्हणाले होते. फार दूरदर्शी मनुष्य होता तो. का घालायचं नाही ह्याच्यात त्यांची कारणं एवढी लॉजिकल आहेत ना, एवढी लॉजिकल आहेत. घटना हा काय स्वरूपाचा दस्तावेज आहे, काय डॉक्युमेंट आहे, कशा स्वरूपाचं, त्याची आंबेडकरांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी म्हटलं की समाजवाद ही शेवटी एक विचारधारा आहे, विचार पद्धती आहे. आपण घटनेमध्येच जर ते शब्द आता अनुस्यूत केले, घातले, त्याच्यामध्ये टेकअप केले, मेन्शन करून ठेवलं समाज, ह्याचा अर्थ आपण एवढ्या महान राष्ट्राच्या, भारतासारखा देश आहे, अनेक भाषा, अनेक राज्य, अनेक देश, एवढ्या महान राष्ट्राच्या भावी पिढ्यांना एका विशिष्ट विचारसरणीला जुंपून टाकतोय असा त्याचा अर्थ होईल. ही लोकशाहीची तथ्य आहे, हे शब्द आहेत त्यांचे. ही लोकशाहीच्याच विरुद्ध आहे. यू कॅनॉट डू लाईक दॅट. केवढा दूरदर्शी विचार होता. म्हणून समाजवादा त्यांचा तसाही विरोधच होता, ती गोष्ट वेगळी. पण त्यांनी जे तिथे जे स्पष्टीकरण केलंय ते असं आहे की वी कॅनॉट कमिट. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळताना, वसाहतवाद संपुष्टात आलेला असताना, अनेक राष्ट्र नवीन उदयाला आली, त्यावेळची जी परिस्थिती होती, रशियाचा उदय, अमेरिका, फ्रान्स, फ्रेंच राज्यक्रांती, ते सगळं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये भांडवलशाही रचनेपेक्षा समाजवादी रचना, समाजवादी विचार हा आपल्याला आकर्षक वाटतोय. पण एवढ्या महान राष्ट्रामध्ये भावी पिढ्यांना, त्या लोकांना कदाचित त्याच्याहूनही चांगली अशी दुसरी एखादी पद्धत विचारात घेता येईल. आणि तेव्हा घटनेमध्ये हे जर घालून ठेवलं तर ते आड येईल. त्याच्या लोक असा त्याचा आर्ग्युमेंट करतील की नाही, घटनेमध्ये समाजवाद म्हटलं म्हणजे समाजवाद.
आम्ही कायमचं आपलं समाजवादाचं जोखड आम्ही हिंदुस्थानच्या भावी पिढ्यांच्या मानेवरती कायमचं टाकायचं का? दॅट इज द क्वेश्चन. आणि त्याला आंबेडकरांनी विरोध केला. भावी कामतनी पण त्यांना सपोर्ट केलं. आणि के.टी. शहा नावाच्या त्या माणसाची सूचना, त्याने स्पेसिफिक सूचना केली की प्रेअम्बलमध्ये आपण हे टाकावं. एकेका मुद्द्यावरून एकेका शब्दावरून, आता हे तर समाजवाद धर्मनिरपेक्षता आहे तर सोडा, ईश्वराला स्मरून वगैरे असे शब्द त्याच्यात टाकावेत प्रेअम्बलच्या सुरुवातीला वगैरे असं होतं. त्याच्यावरही चर्चा झाली आणि ते गाळले गेले. नाही, ईश्वराला स्मरून नाही. कारण आपल्या नास्तिकांचा पण विचार करायचा आहे. असं काहीतरी चर्चा त्याच्यात झाली असेल. पण असं म्हणजे ह्याच्यातल्या भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ह्या डॉक्युमेंटमधल्या एकेका शब्दाबद्दल घटना समितीमध्ये अनेक चर्चा झालेल्या आहेत विस्तृत, आणि त्या फार उच्च पातळीवरच्या झालेल्या आहेत. आता आपण जे झालं चर्चा वगैरे म्हणतो तसं नाही, त्या चर्चाच नसतात हल्ली माथावाचीच असते. काही करतात लोक, खुर्च्या फेकून मारतात वगैरे, माईक ओढतात लोकसभेमध्ये, आणि याच्यात तुम्ही बघितलं आपण वाटेल ते चालतं. घटना समितीमध्ये तसं वातावरण नव्हतं. उच्च शिक्षित विद्वान लोकांची ती समिती होती आणि त्याच्यातल्या चर्चा या 11 खंडामध्ये रेकॉर्डेड आहे. कोण काय बोललं आणि शेवटी काय कन्क्लुजन आहे. त्याला इंटरेस्ट असेल त्यांनी त्या बघावं. तर असं झालं. तर मूलभूत कर्तव्य भाग 4 मधला मूलभूत कर्तव्य ही इंदिरा गांधी टाकली, ज्याच्यातले पॉइंट्स एवढे अप्रतिम आहेत. मी म्हटलं ना, तिने एक वाईट गोष्ट केली, एक चांगली केली, ते बॅलन्स झालं. त्या बाईला कुठेतरी जाणीव असेल की भविष्यात आपलं सगळं लेखाजोखा होईल, मांडला जाईल, तेव्हा तिने एक गोष्ट चांगली करून ठेवली की ज्याच्यातले मुद्दे 15 ऑगस्ट 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 प्रण म्हणून ज्या गोष्टी सांगितल्या ते त्याच्यात आहे. त्याच्यावर माझं लक्षात पत्र आलं की ह्या ज्या 5 प्रण जे आहेत ते दुसरं तिसरं काही नसून मूलभूत कर्तव्यामधले कुठले मुद्दे आहेत ते मी मांडले. त्यात तो काय बोलला नाही काय म्हटलं, एवढं स्वच्छ आहे. विकसित भारत, वारशाचा अभिमान, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे, हा आहे च क ख ग असे त्याने दिले. च मध्ये तो आहे. सेलियंट फीचर्स ऑफ राईट्स ऑफ सिटीजन थोडक्यात सांगा ना. कुठलं? मी येणारच आहे त्याच्यात. मी आता नुसतं इंट्रोडक्शन करतोय की मूलभूत कर्तव्यपर्यंत आपण आलो. आता मी पहिल्यापासून येणार आहे, प्रेअम्बलकडे जाणार आहे. पहिलं मी प्रेअम्बल वाचतो. पहिलं आपल्याला हे वेळ आहे तसं भरपूर. मी हे 4च भाग मी लक्षात घेणार. पुढे 5 पासून 22 पर्यंत आहे ना, ते आपल्या दृष्टीने माझ्या मते काही म्हणजे फारसं हे नाही आहे. त्याच्यामध्ये कसं की संघराज्य म्हणजे केंद्र सरकार, त्याची रचना, राज्य त्यांची रचना, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, तिकडे राज्यपाल वगैरे वगैरे सगळी रचना, सेवा, IAS आणि इतर सेवा, असं सगळं पसार आहे पुस्तक. ते सर्व लिहून ठेवलं. न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, त्यांचे अधिकार, त्यांचे निवडणूक आयोग, स्टॅट्युटरी कमिशन्स जेवढी म्हणून आहेत ते सगळं त्याचा उल्लेख याच्यात आहे. भगवद्गीता मी चुकून गीता म्हणत असतो याच्यात आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ज्याला स्टॅट्युटरी कमिशन्स म्हणतात. निवडणूक आयोग हे स्टॅट्युटरी आहे. आपलं दुसरं CVC, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन वगैरे असे जे काय आहेत त्याची सगळ्याची मुळं घटनेमध्ये. तर तो सगळा विस्तार जो आहे तो मी सोडणार आहे, मी बोलणार नाही त्याच्यावरती. भाग 5 ते 22 भाषाभार, प्रांतरचना आहे, ते सगळं विशिष्ट तरतुदी, काश्मीरची 370, त्या काही विवक्षित तात्पुरत्या तरतुदी, त्याच्यामध्ये 370 आहे. मी आता आठवलं. संस्थानिकांचे तनखे आणि ती पदं, राजे बिजे ते रद्द करणं. इंटरेस्टिंग पॉइंट्स घटनेमधले, संविधानातले आहे बरेच आहेत. आता हेच बोलता बोलता निघालं ते राजा, महाराजा, महाराणा, महाराणी, कुंवर, हे जे सगळे किताब आहेत संस्थानिकांचे, अर्स्टवाईल स्टेट्स, प्रिन्सली स्टेट्स, ते इंदिरा गांधीने एका फटक्यात रद्द केले सगळे. हे किताब वापरणं
आता निषिद्ध आहे, ते रद्द झालेले आहेत. आता हा मुद्दा मी इंटरेस्टिंग का म्हणतो, तुम्ही बघा सध्या काय चाललंय ते. अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये छत्रपती कोण, शिवेंद्र राजे, पुष्पेंद्र राजे, राजे नाईक निंबाळकर, अमका तमका फलाना ढिकणं सगळे आहे. उदयपूरचा महाराणा हा अजूनही महाराणा म्हणूनच ओळखला जातोय. जयपूर आहेत सगळे ते तसेच आहेत. घटनेने ते रद्द केलेत खरे, पण समाज मनातलं त्यांचं स्थान काहीतरी असं अजब आहे म्हणा, की अजून आज एवढी 77 वर्ष होऊन सुद्धा अजूनही ते तसंच आहे. असो, असे इंटरेस्टिंग मुद्दे बरेच आहेत. तर आता आपण हे मी मूलभूत कर्तव्याचा उल्लेख केला. आता आपण दळेबाईंनी सांगितलं तसं राईटली शेअर पॉइंटेड होतं. तुम्ही काय म्हणाला? नागरिकाचं Salient features of the rights of citizens. राईट्स ऑफ Citizens. हा सिटीजन्सचं सगळं मुळात सिटीजन कोणाला म्हणायचं त्याच्या व्याख्या आहेत. आणि सिटीजनशिप असलेली सिटीजनशिप सुद्धा चालू ठेवणं हे संसदेच्या अधिकारात आहे. हे मी जे सांगितलं ना 9, 10, 11. आता मी येतो, आपण आधी प्रिएम्बल बघूया. प्रिएम्बलमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. भारताचे संविधान उद्देशिका प्रिएम्बल. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आता हे मी हा मजकूर मी वाचणारच आहे, कारण तो शब्दशःच बघितला पाहिजे, त्यातला शब्द महत्वाचा आहे. त्यामुळे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक कंसात ज्याला त्यांनी आकडा घातलाय की हे इंदिरा गांधींनी घुसडलाय म्हणून, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. आता याच्यातलं मूळ याच्यात काय होतं? सार्वभौम, सॉव्हरीन डेमोक्रेटिक रिपब्लिक. दिस वर द ओरिजिनल वर्ड्स. सॉव्हरीन डेमोक्रेटिक रिपब्लिक. 26 जानेवारी 1950 किंवा 26 नोव्हेंबर 1949ला घटना समितीने जे स्वीकृत केलं त्याच्यामध्ये हे होतं की सॉव्हरीन डेमोक्रेटिक रिपब्लिक, सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक. इंदिरा गांधी त्यात काय घातलं? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. चुकीचं कसं आहे ते मी सांगतो होता. घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस, इथे नागरिक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य हे शब्द बोल्ड केलेत त्यांनी. दर्जाची व संधीची समानता बोल्ड केलंय. निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही भारताच्या लोकांनी, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया अशा उद्देशाने अडॉप्ट करून स्वतःप्रती, स्वतः म्हणजे कोण? नागरिक, अर्पण करत आहोत. म्हणजे भारताची घटना ही भारतीय नागरिकांनाच लागू आहे. आता मी पुढे सांगणार आहे मूलभूत हक्कांमध्ये 14, 21 वगैरे, ते 21 जिथे रिटर्न करता येतो. रोहिंगे बांगलादेशी दिल्लीतले, त्यांच्यासाठी खास वेगळ्या छावण्या क्रिएट केलेल्या, त्याच्यामध्ये असलेली एक बाई, मला वाटतं एक बाई, आता अगदी रिसेंटली घडलेली घटना आहे. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तासडलं त्यांना की हे काय तुम्ही, हाऊ फार यू आर गोइंग टू स्ट्रेच इट, अशा अर्थाचं काहीतरी त्याने विधान त्याला ऐकवलं, तिच्या वकिलाला. ती पळून तिकडे गेली, म्हणजे पळून नाही, सॉरी, पोलिसांनी त्यांना तिकडे पाठवलं, रिपॅट्रिएटेड बांगलादेश. ह्या लोकांनी जे त्यांच्यासाठी खटपट करणारे जे लोक आहेत, धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्म समभावाच्या बाजूचे, त्या लोकांनी खटपट करून तिला ऑल द वे, कॅन यू इमॅजिन, हे घडतंय. आम्ही जो म्हणतोय ना की संविधानाबद्दलचा अगाध अज्ञान, त्यांना परत आणलं गेलं.
रिट अर्ज 21 खाली, अनुच्छेद 21 खाली तिला शी शुड बी प्रेझेंटेड बिफोर द कोर्ट. हे जी तरतूद आहे, आता मी पुढे येणार आहे की त्या तरतुदी ज्या सगळ्या आहेत त्या नागरिकांसाठी आहेत. हिचं मुळात नागरिकत्व डाऊटफुल आहे. रोहिंग्याने बांगलादेशी आहेत, पोलिसांनी तिला त्या छावणीतून तिकडे पाठवली होती, तिला परत आणून सर्वोच्च न्यायालयात उभी करायला लावली. दुर्दैव. काहीच नाही. हा आपल्या बाजूने, आपल्या म्हणजे हिंदूंच्या, सरळ सांगतो ना ओपनली, आपल्याला या 4 भिंतींमध्ये बोलायला काहीच हरकत नाही. याच्यात 4 भिंतीत बोलताना सुद्धा आपण जर घाबरणार असू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. हिंदूंच्या बाजूने काहीही बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली घटना हिंदूंना बरीचशी फेवरेबल आहे. थोडक्यात म्हणजे मी मुद्द्यावरच येतो डायरेक्ट, मग तुम्हाला माझं सगळं म्हणणं पुढचं कळेल. त्या बाजूने विचारच झालेला नाही. काय गरज होती का? दिल्लीच्या डिटेन्शन कॉलनी ज्याला म्हणतात, अशी एक डिमार्केटेड जागा की जिथे त्यांना ठेवलं गेलंय रोहिंग्यांचा प्रश्न सर्वांचा लोंबकळत पडलेला आहे. त्याच्यातली ही एक केस होती. एक बाई होती जिला पोलिसांनी परत पाठवली होती. तिला अनुच्छेद 21 खाली तिला शी हॅड टू बी प्रेझेंटेड अगेन बिफोर द कोर्ट. आता एक अनुच्छेद 21चं जे प्रोटेक्शन आहे, मी सांगतो तुम्हाला. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिथे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. हे जे प्रोटेक्शन आहे अनुच्छेद 21 मध्ये. तुम्हाला जर असं लक्षात आलं की कोणीतरी मनुष्य गव्हर्नमेंटवर टीका करत होता म्हणून त्याला उचलून नेला कोणीतरी आणि कुठेतरी डांबला, तर तुम्ही ह्या अनुच्छेदाखाली सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता की ही व्यक्ती बेपत्ता आहे, आम्हाला असा संशय आहे की पोलिसांनी हिला उचललंय हिला किंवा याला, तर तिला आणून हजर करावी. ह्याच्या खाली त्या बांगलादेशी बाईला तिकडून आणायला लागलं. आता ह्याच्यामध्ये काय आहे, कोणत्याही व्यक्तीच शब्द आहे. मी ते नोट केलंय पुढे सगळं 14, 15, 16, 20, 21, 19, 20, 21 ह्याच्यातल्या काही ठिकाणी त्यांनी व्यक्तीच शब्द वापरलाय, काही ठिकाणी नागरिकास वापरलाय. जिथे नागरिकास वापरलाय तिथे काय प्रश्नच नाही. इथे जर नागरिक शब्द असता तर तिला आणण्याची मागणी करता आली नसती, कारण तिचं नागरिकत्व डाऊटफुल होतं, त्याच्यासाठीच तिला ठेवले होते. पण त्याच्यापुढे माझा आर्ग्युमेंट असं, ते महत्व आहे प्रेअम्बलचं. मी असं आर्ग्यू करतो की जर अख्खी कॉन्स्टिट्यूशनच भारतीय नागरिकांनी स्वतः प्रत म्हणजे भारतीय नागरिकांप्रत अर्पण केलेली आहे तर ती नागरिकांसाठीच आहे. हाऊ एनीबडी हू इज नॉट ए सिटीजन कॅन क्लेम प्रोटेक्शन अगेन्स्ट दॅट. अनुच्छेद 21 अशा तऱ्हेने का नाही आर्ग्यू झालं सर्वोच्च न्यायालयासमोर? रुड्डाचार्य आपले सगळे जे बसले कायदे तज्ञ, ते का नाही असं आर्ग्यू करू शकले? अनुच्छेद आता मी येतो त्याच्यावर, मी ते नोट करून ठेवलेलं आहे सगळं, तिकडेच येतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे आपण येतोय मूलभूत हक्कांकडे. मूलभूत हक्क भाग 3 हा जो आहे त्याच्यामध्ये समानतेचा हक्क अनुच्छेद 13 त्याच्यावर अनुच्छेद 13 हा सर्वात मोठा बॉम्बफोड आहे. त्या असं ते नंतर सांगतो, आधी हे मी कव्हर करतो. समानतेचा हक्क, कायद्यापुढे समानता, याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच आहे. अनुच्छेद 15 नागरिकाला, नागरिक आहे शब्द, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही, भेदभाव करण्यास मनाई. अनुच्छेद 15 याच्यामध्ये नागरिक शब्द आहे. 14 आणि 21 मध्ये व्यक्तीस शब्द आहे. व्यक्ती म्हणजे तुम्ही म्हणू शकता की कोणतीही व्यक्ती, बोचकं डोक्यावर घेऊन बांगलादेशची सीमा पार करून आलेली व्यक्ती, ही व्यक्ती भारताची नागरिक नाही आहे. भारताचे नागरिक आहे की नाही हे डाऊटफुल आहे म्हणून तिला बाजूला ठेवले. तिचं नागरिकत्व संदिग्ध आहे, डाऊटफुल आहे. ती झाली व्यक्ती. 15, 16, 19 ह्याच्यामध्ये नागरिकास हा शब्द आहे, तर तिथे प्रश्नच नाही, ते भारतीय नागरिकांना लागू आहे. आता 21 मध्ये व्यक्तीच आहे. दॅट्स व्हाय आय एम कमिंग टू द प्रेअम्बल. प्रेअम्बल जर असं म्हणते की हे संविधान आम्ही भारताचे लोक, आम्ही भारतीयता नागरिकांना
स्वतः त्याच्या सर्व नागरिकास, पहिल्याच वाक्यात आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास अमुक 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 देण्याच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक निर्धार करून त्यांना स्वतःप्रत अर्पण करत आहोत. म्हणजे भारतीय नागरिकास. तुम्ही तो त्या वाक्याचा ट्रॅक जर ठेवला डोक्यात तर ही घटना भारतीय नागरिकांना अर्पित आहे. जी व्यक्ती नागरिक नाही, हाऊ शी कॅन क्लेम ए प्रोटेक्शन बाय कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स? नो, कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेंट फॉर यू. त्या बाईला हे ऐकवलं जायला पाहिजे होतं की यू कॅनॉट डिमांड ऑर क्लेम प्रोटेक्शन अंडर द कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स बिकॉज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज फॉर इंडियन सिटीजन्स. Then they should not have used the word citizen. एक्झॅक्टली ते बरोबर आहे, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी त्याला कव्हर करतोय प्रिअम्बलच्या गाणी. आणि दुसरी गोष्ट, कधी पण आपण लॉ वाचतो की हा. नाही, तेव्हा सबसिक्वेंट प्रोव्हिजन जे दिलेलं ते असतं ते होतं तो सगळं म्हणजे चुथडा होतो थोडक्यात म्हणजे, आणि त्यामुळे हे प्रश्न अजून 75-77 वर्ष. आणि दुसरी गोष्ट, समन्स काढल्याशिवाय ती परत आली नाही. म्हणजे तो मुद्दा तिथे आर्ग्यू केला गेला होता. एकदा हे आलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने तिला झापलं होतं त्या लोकांना, त्याच्या वकिलांना, ते तुम्ही काय करताय. त्यांनी पुट सच अन एक्सटेंट की जिला काय त्याला म्हणतात ना, रिपॅट्रिएट केलेलं आहे, डिपोर्टेड. शी वॉज डिपोर्टेड टू बांगलादेश, शी हॅड टू बी कॉल्ड बॅक. सर्वोच्च न्यायालय इरिटेट झालं आणि त्यांना धापलं येते. पण आता पुढे काय होईल ते भगवान जाणे. पण हे सगळं ह्याच्या अज्ञानामुळे आपण एक दुरुस्ती करून जिथे जिथे हे संरक्षण कोणत्याही व्यक्तीस म्हटलं आहे तिथे तिथे आपण नागरिक शब्द टाकू शकतो. म्हणजे हा प्रश्न मिटेल. संसद कायदा पास करू शकते. एनिवे, आपण आता वन बाय वन जाऊया. हे झालं प्रेमबल. आता नागरिकत्व. भाग 2 नागरिकत्व जे आहे ना, त्याच्यामध्ये आता नागरिकत्वामध्ये आपल्या इथे परदेशी विद्यार्थी जाणं आणि त्याचं तिकडचं नागरिकत्व स्वीकारणं वगैरे याच्यावर बरीच आपली चर्चा झाली, तो विषय वेगळा. पण नागरिकत्वामध्ये अनुच्छेद 5 ह्याच्यामध्ये नागरिकत्व कसं ठरवायचं ते दिलेलं आहे. 6 पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचं नागरिकत्वाचा हक्क ते आहे. 7 स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींच्या नागरिकत्वाचा हक्क त्याच्याबद्दल आहे. 8 मध्ये मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचं नागरिकत्वाचा हक्क हा 8 मध्ये आहे. हे झालं. नागरिकत्व कसं डिसाईड करायचं हे त्याच्यात आहे. SIR बद्दल जे चाललं होतं, निवडणूक आयोगाला मतदार याद्यांचं पुनरीक्षण, गहन सखोल पुनरीक्षण, री एक्झामिनेशन ऑफ द वोटर्स लिस्ट, हे हक्क आहेत की नाही, हा जो मध्ये वादाचा विषय चालला होता. काही जण गेले होते कोर्टात त्याच्या विरुद्ध सुद्धा की नाही, सर्वोच्च निवडणूक आयोगाला हा हक्कच नाही वगैरे. तसं नाही आहे. निवडणुका, लोकप्रतिनिधित्व कायदा हा जो आहे तो नागरिकांसाठीच आहे म्हणून. आणि निवडणूक आयोगाला मतदार हा नागरिकच असला पाहिजे हे वादातीत आहे अगदी. त्यामुळे निवडणूक आयोगाला त्या याद्यांचं पुनरीक्षण किंवा गहन काय त्याला म्हणतात ते गहन जाच, सखोल पुनरीक्षण करण्याचा अधिकार आहे. कारण का, तर नागरिकत्व ह्या तरतुदींनुसार ठरवलं आहे घटनेच्या 5, 6, 7, 8 आणि पुढे 9, 10, 11 आहेत ना, त्या फॅन्टॅस्टिक आहे. त्यामुळे तो आतून दाखवता अगदी शॉर्ट आहे ते, पण अत्यंत महत्वाचं आहे. काय त्याने केवढा विचार केला असेल. राहुल गांधी, फार लांब जायलाच नको. राहुल गांधी ब्रिटिश नागरिक आहे असे पुरावे सापडलेत. तिकडे त्याची नोंद आहे ब्रिटिश नागरिक म्हणून. आता तुम्ही 8 बघा. परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादणाऱ्या व्यक्ती नागरिक नसणे. दिस इज द कॉन्स्टिट्यूशन. आणि हा लेखाचा कॉन्स्टिट्यूशन घेऊन फिरतोय. काय म्हणायचं त्याला माहितीच नाही घटनेमध्ये काय ते. ही केस दिल्ली न्यायालयात कुठल्याच्या स्टेजला ते आहे, सुब्रमण्यम स्वामींनी पे केलेली आहे ती. पण ही हॅज बीन रजिस्टर्ड देअर ॲज, आणि काहीतरी कंपनी स्थापन केली होती तिथे
आणि त्याच्यामध्ये तो ब्रिटिश नागरिक असणं आवश्यक होतं, त्यामुळे त्यांनी तेव्हा ते ब्रिटिश नागरिकत्व घेतलेलं आहे. आता घटना काय म्हणते, कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेने संपादिले असेल तर ती व्यक्ती, बघा काळजीपूर्वक बघा, ती व्यक्ती अनुच्छेद 5च्या आधारे भारताची नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद 6 किंवा अनुच्छेद 8च्या आधारे भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही. 7 राहिला, 7 तर स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विशिष्ट व्यक्तींविषयी आहे, त्यामुळे तो जाऊ दे. 5, 6 आणि 8 ह्याच्या आधारे ती नागरिक ठरणार नाही. कोण? जिनी स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारले. राहुल गांधी इज द लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ दिस. आणि तो देशभर फिरतोय, वाटेल ते बडबडतोय, काही माहिती नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय आहे काही माहिती नाही. आता त्याला लाज वाटली असती घटना घेऊन फिरायला, की ह्या घटनेनुसार तू मुळात नागरिकच नाही असं ठरताय. सोनिया गांधी, मला सगळं म्हणजे इट इज ॲट द टिप ऑफ माय टंग. सोनिया गांधीने राजीव गांधीशी लग्न केल्यानंतर सुमारे 15 वर्ष लावली भारताचं नागरिकत्व घ्यायला. हा फॅक्ट आहे, ओपन सर्वांना, एवढे नोट्स. का? भारत देशाच्या रुलिंग फॅमिली ज्याला म्हणता येईल, मोतीलाल नेहरू पासून जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, तिचा मुलगा राजीव गांधी, त्याच्याशी लग्न करून तू दुसऱ्या दिवशी भारताचं नागरिकत्व का नाही स्वीकारलंस? व्हाय? हे व्हाय तिला ठणकावून विचारणारे कोणी यंत्रणात नाहीये. म्हणजे 15 वर्ष ती वावरत होती इथे इटालियन नागरिक म्हणून. अरे बापरे, काय काय तिने केलंय त्याच्यात ते येत आहे बाहेर सगळं. एव्हरीबडी नोज इट. कोपर्स, तो कोण पात्रोची वगैरे कोण येत होता, तिला भेटत होता, सगळं चाललं होतं खुलेआम. बिकॉज शी वॉज बिलॉंगिंग टू नेहरू गांधी फॅमिली, nobody dared to ask her. 15 वर्षांनी का कोण जणे तिने असा निर्णय घेतला की नाही आता भारताचं नागरिकत्व स्वीकारूया, तेव्हा ती भारताची नागरिक झाली. आणि ही आज इतकी वर्ष इथे काँग्रेसचे अध्यक्ष आणि काय सगळ्या देशाच्या राजकारणामध्ये काय तिचं स्थान आहे सोनिया गांधीचं, एव्हरीबडी नोज. व्हेअर तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशन रिफर केली असते आणि कॉन्स्टिट्यूशन जर अंमलात आणली असती विथ अन आयर्न हँड सरदार पटेलांच्या स्टाईलने, तर ह्या बाईला एक तर दुसऱ्या दिवशी नागरिकत्व स्वीकारायला लागलं असतं, नाही तर चालते करायला लागलं असतं, नाही तर तिला कुठेही ढवळाढवळ करू दिली नसती जर राजीव गांधीमध्ये दम असता तर. फार लांब कशाला, मी नाव घेऊनच सांगतो ना, तिच्या नवऱ्यामध्ये जर दम असता तर त्याने सांगितलं असतं तिला. त्याची काय अशी मजबुरी होती की त्याने बायकोला, अगं मी ज्या देशाचा पंतप्रधानाचा मुलगा आणि आता पंतप्रधान झालोय, तू नागरिकत्व नाही स्वीकारत, कधी घेणार? 15 वर्षांनी. असली परिस्थिती आहे सगळी. हे कॉन्स्टिट्यूशन बद्दलचं अज्ञान आहे. कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट करण्याबद्दलची उदासीनता, अज्ञान आणि औदासीन्य दोन्ही. 10 आणि 11 हे पण मी शब्दशः वाचणार आहे, तुम्ही ते ध्यान देऊन ऐका, अगदी ध्यान देऊन ऐका. नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे, माइंड यू, नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. आपल्या डोक्यात हा प्रश्न असतो काय की फाळणी धार्मिक आधारावर झाली. पहलगामच्या अतिरेक्याने धर्म विचारून मारलं त्यांना. अहो 15 ऑगस्ट 47ची फाळणी धर्म विचारून झाली आहे, धर्मासाठी झाली आहे. तू मुसलमान असलास तर तुझ्यासाठी पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. या देशाचा 1/3 भूभाग लचका तोडून कायमचा गमावला गेलाय. हिंदूंनी तो गमावलाय. हिंदूंनी सिंधू नदी गमावली आहे. हिंदूंनी पाणिनीचं जन्मस्थान गमावलंय, पतंजलीचं जन्मस्थान गमावलंय हिंदूंनी. का? धर्म विचारून मुसलमानांसाठी. दिस इज द फॅक्ट. पाणीचा हा अर्थ कोणाच्या लक्षातच नाही आहे. तर नाही, पण आता पटवर्धन तुम्ही असं म्हणता, आता करायचं काय त्यांचं करायचं काय ह्याची उत्तर 10 आणि 11 मध्ये आहेत. बाबासाहेब आंबेडकर घटना स्वातंत्र्य सावरकरांनी नाही बनवले, हिंदुत्ववादी नाही बनवले. बाबासाहेब आंबेडकर हिंदुत्ववादी होते का नाही माहिती नाही, पण त्यांनी जे बनवून ठेवलं आहे ते हिंदूंच्या फेवर मध्ये आहे. कोणाचं लक्षच गेलं नाही तिकडे. बघा तुम्ही ऐका आता. नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे
फाळणीनंतर एका विशिष्ट धर्मासाठी एका देशाची निर्मिती झालेली असताना त्या धर्माचे जे लोक बऱ्याच मोठ्या प्रचंड संख्येने इथे राहिले त्यांचं काय करायचं याचं उत्तर अनुच्छेद 10 मध्ये आहे. स्वच्छ नागरिकत्वाचा हक्क चालू राहणे. ही भाषाच बघा तुम्ही. आपण विचार करतो की हा त्यांचं काय करणार, आता काय करणार, ते काय एवढे 20 कोटी आहेत, काय करायचं त्यांचं. हे बघा आता नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीखाली जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व, कान देऊन ऐका तुम्ही, संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींच्या अधीनतेने चालू राहील. माय गॉड, हॅट्स ऑफ टू हिम. एवढा विचार त्यांनी करून ठेवला. त्यांना जाणीव होती बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य मी असंख्य वेळा कोट करतो ते असं आहे की ह्या देशातला शेवटचा मुस्लिम जोपर्यंत इथून उठून पाकिस्तानात जात नाही तोपर्यंत फाळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असं मानता येणार नाही. हे वाक्य बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. ते त्यांनी लिहून ठेवलं. त्यामुळे त्यांच्या डोक्यात ते होतं सगळं. हा जो प्रश्न आहे ना, बरेच जण आपण 120 कोटी आहोत पण आपल्यातले बहुसंख्य लोक 90, 95, 99% सुद्धा असं विचारतात की नाही आता काय करायचं, आता काय करायचं. तर नागरिकत्व ज्यांचं आहे असं मानलं जात आहे ते नागरिकत्व चालू ठेवणं संसद जो कायदा करील त्याच्या अधीनतेने चालू राहील. वंडरफुल. दिस इज द सोल्युशन. एका फटक्यात तुम्ही करू शकता जर ती विल असेल तर, विल पॉवर असेल तर, राजकीय इच्छाशक्ती असेल. पहलगामला त्यांनी तुम्हाला धर्म विचारून गोळ्या घातल्या आहेत. 15 ऑगस्ट 47 ला फाळणी जी झाली ती धर्म विचारून झाली आहे. 77 वर्ष आम्ही हिंदू मुक्या मेंढरांसारखे असेच फाडले जातोय, कापले जातोय. फाळणी धर्म विचारून झाली असं का म्हणू नये. पहलगामला त्यांनी काय 10, 12 का 20 पण काय लोक मारले असतील ते मारले. इथे लाखो लोकांच्या कत्तली झाल्या. 15 ऑगस्ट 46-47 पासून बंगालमध्ये नौखाली फाळणीच्या आधी पूर्वी सुद्धा डायरेक्ट ॲक्शन, मोहम्मद अली जिन्नांची डायरेक्ट ॲक्शन बंगालमधली, आणि फाळणी प्रत्यक्ष फाळणीच्या वेळेस ट्रेन फ्रॉम पाकिस्तान, प्रेताने खचाखच भरलेली ट्रेन आपल्याकडे आलेली आहे. लाखो लोक मारले गेले. आता अशा बॅकग्राऊंडवरती ज्याने इथे राहण्याचा निर्णय घेतला त्यांचं ते नागरिकत्व चालू ठेवायचं की नाही हा अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलाय. कोणा स्वातंत्र्य सावरकरांनी किंवा कोणा हिंदुत्ववाद्यांनी नव्हे, हेडगेवारांनी नव्हे, कोळवळकरांनी नव्हे, कोणी नव्हे, बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार देऊन ठेवला. त्याच्याकडे कोणाचं लक्षच गेलं. 11 संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमयन करणे. हा 10च्या पुढे आणखी भक्कम तरतूद आहे 11ची. या भागाच्या पूर्वगामी तरतुदीतील कोणत्याही गोष्टींमुळे, म्हणजे 5 मुळात नागरिकत्व कोणाला म्हणायचं, 6 इथून पाकिस्तानात गेलेले, 7 पाकिस्तानातून इकडे आलेले, 8 कुठला आहे पुढच्या भारतीय असलेल्या आता बाहेर राहणाऱ्या वगैरे ते. या भागाच्या पुरोगामी तरतुदीतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती पण आहे त्याच्यामध्ये. संपादन व समाप्ती आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबी याच्या संबंधी कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही. हे 9, 10, 11 याच्यामध्ये नागरिकत्व विषयक सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. 5 त्याने काय म्हटलं, 5, 6 आणि 8 याच्या तरतुदी ठरवल्या आहेत. आणि नंतर 15 ऑगस्ट नंतर इकडून तिकडे गेलेले, तिकडून इकडे आलेले वगैरे वगैरे. ते काही असलं तरी संसदेचा जो अधिकार आहे काय कसला, नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती. नागरिकत्वाच्या समाप्तीचा विचार घटनेमध्ये झालेला आहे. हे जे पुस्तक घेऊन राहुल गांधी फिरत होता ना वेड्यासारखा, इज इग्नरंट. त्याला माहिती नाही त्यात काय आहे ते, तो बॉम्ब गोळा आहे. 9 नंबर परकेदाचं नागरिकत्व. उद्या जर हे सिद्ध झालं किंवा तो ब्रिटिश नागरिक आहे, तुझं नागरिकत्व एका फटक्यात रद्द होऊ शकतं. तू काय फिरतोय,
कुठल्या पार्टीचा तो अध्यक्ष कसा होणार? तो नागरिक, तू नागरिकच नाहीयेस. कारण दुहेरी नागरिकत्व इथे अलाउड नाही. स्वच्छ लिहिलेलं आहे की ज्या नागरिकांनी स्वेच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल ती अनुच्छेद 5च्या आधारे भारताचे नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद 6 आणि 8च्या आधारे भारताचे नागरिक आहे असं मानलं जाणार नाही. कुठलं राहिलं? नाही, ती भारताचे नागरिक नाहीये. ही क्लॅरिटी आपल्या बहुसंख्य हिंदूंच्या डोक्यामध्ये नाही. आपलं सेक्युलर आहे, आपलं सर्व धर्म समभाव, आम्ही सर्व समावेशक आहोत वगैरे वगैरे. हजारो वर्ष त्यांच्या अत्याचार सहन करून सुद्धा अजून आमच्या डोक्यात हेच किडे वळवळत आहेत. त्याची उत्तरं इथे आहेत आणि ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवली. त्या तरतुदी इतक्या भक्कम आहेत की नाही, हे चालू ठेवणं, नागरिक असलेल्यांचं नागरिकत्व चालू ठेवणं हे संसदेने केलेल्या कायद्याच्या अधीन राहून होईल. ही वॉज व्हेरी क्लिअर अबाउट इट. कारण हे त्यांचं वाक्य, तुम्ही बरोबर समजून घ्यायचं असेल ना तर हे लक्षात घ्या की त्यांच्या डोक्यात हे वाक्य आहे की शेवटचा मुस्लिम जोपर्यंत इथून निघून जात नाही तोपर्यंत फाळणीची प्रक्रिया पूर्ण झाली. ती फाळणीची प्रक्रिया कशी पूर्ण होईल त्याची तरतूद आहे. त्याची तरतूद आहे. एका फटक्यामध्ये असा डिसिजन भारतीय संसद, लोकसभा, पुढे राज्यसभा, पुढे राष्ट्रपतीची मंजुरी, ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून तुमच्याकडे सफिशियंट बहुमत असलं तर तुम्ही 2-4 वाक्यांचा ठराव आणून की जे लोक धार्मिक आधारावर फाळणी होऊन सुद्धा इथे राहिले त्यांचं नागरिकत्व ही संसद रद्द करते. आणि धिस इज ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही कॉन्स्टिट्यूशन हातात घेऊन संविधान बचाव म्हणून फिरताय. अरे संविधानामध्ये हे लिहिलंय. तुम्हाला संविधानाचा भक्कम आधार राहील की आम्ही जे करतोय ते संविधानाच्या आधारे करतोय, आम्ही काय वेगळं करत नाही. बेलगामला तुम्हाला धर्म विचारून जर मारलं तर तुम्ही धर्म विचारून नागरिकत्व का ठरवू शकत नाही? त्याने जीवानेशी मारलं गोळ्या घालून, तू हिंदू आहेस म्हणून. मग तुम्ही जो गैर हिंदू आहे, ज्याच्यासाठी पाकिस्तानची निर्मिती झाली, ते नागरिक कोट्यावधीच्या संख्येने जर इथे राहत आहेत तर घटनेतल्या 10 नंबरच्या अनुच्छेदानुसार त्याचं नागरिकत्व रद्द करण्याचा कायदा का आणू शकत नाही? 100% आणू शकता. आणि इट इज कॉन्स्टिट्यूशनल. त्याला कोणीही अनुच्छेद 10 जर वाचला, शाळकरी पोरांनी जरी वाचला तर त्याला समजू शकेल की यस, इट कॅन बी डन. इट कॅन बी डन. त्यांनी चेंज केलाय ना. काय चेंज केलं? समाजवाद धर्म निरपेक्ष केलं ना. त्याच्यामुळे ह्याला पुढे हे येते, ह्याला पुढे हे ह्याच्यातला शब्द वाचा तुम्ही. नागरिकत्वाचा हक्क चालू ठेवणं. नाही, आता तुम्ही जे सांगितलं हा. ना की ड्युअल सिटिझनशिप, ड्युअल सिटिझनशिप नाही, पण 10 नंबर आहे ना, नागरिकत्वाचे असलेले हक्क चालू राहणं हे आहे. मला थोडंसं कन्फ्युजन झालं. म्हणजे तुम्ही मला क्लॅरिफाय करा. सपोज एखादी व्यक्ती आहे, राहुल गांधी जाऊ दे, तो फॉरेन सिटिझनशिप आहे, त्या व्यक्तीशी लग्न केलं, बरोबर आहे ना. आपल्याकडे व्हेरियस लॉज आहे बाय मॅरेज, हिंदू सक्सेशन आहे, तो एक्वायर करतो. आणि आता बघा कुठल्या मेडिकलला वगैरे आपण सिटिझनशिपचं एक सर्टिफिकेट घेतो. कोणत्या आधारे घेतो? मी इतके वर्ष राहिलो. तर वास्तव्याला पण महत्व आहे. हा एक, पण त्यावेळेला संविधान वगैरे कुठे येत नाही, त्या अथॉरिटीज नेमलेल्या आहेत ना तिथे. जर त्यावेळेला तुम्ही म्हणता सोनिया गांधी म्हणा किंवा कोणी, जी व्यक्ती इतके वर्ष राहिली आहे आणि तिला अधिकार नाही, तर बाय मॅरेज शी इज एक्वायरिंग दॅट राईट ना, तर त्यावेळेला ती ते हा 8 नंबर प्रमाणे मला समजले तुमची शंका. 8 नंबर प्रमाणे परकीय देशात नागरिकत्व स्वेच्छेने संपादणार आहे. सोनिया गांधी जी होती, राजीव गांधीशी लग्न करताना सोनिया गांधीची जी कंडिशन होती त्याच्यात ती इटलीची नागरिक होती. स्वेच्छेने संपादन केलेलं वगैरे सगळं तिला लावू शकतो आपण. शी वॉज बाय हर ओन विल सिटीजन ऑफ इटली. त्यामुळे हा लागू होतो त्याला. ती दुहेरी नागरिक राहू शकत नाही. ती राजरोज 15 वर्ष इथे राजीव गांधी पंतप्रधानाची बायको म्हणून राजरोज भारताची नागरिक असल्यासारखी राहिली. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. आणि राजीव गांधी पंतप्रधान होता म्हणून त्याला कोणाची विचारायची हिंमत नव्हती. बस काय इतर देशांमध्ये, इंग्लंडमध्ये वगैरे कमीत कमी 5 वर्ष राहिल्यानंतर
तो आपोआप तिकडचा सिटीजन होतो. बरोबर आहे. मग आपल्याकडे त्या 15 वर्षाला आपोआप त्या सिटीजन आणि नवऱ्याचा अधिकार किंवा त्याचं नागरिकत्व तिला मिळतं. नो दुहेरी नागरिकत्व इथे अलाउड आहे. नवऱ्याचे लग्न केलं म्हणून इटालीचे पण नागरिक आणि भारताचे पण नागरिक असं नाही. हे 8 नंबर मध्ये लिहिलेलं आहे. 5 पेक्षा जास्त 9 नंबर राहिल्या त्या. राहू द्या ना. तुम्ही 8 नंबर 9 नंबर पुन्हा पुन्हा वाचा, 100 वेळा वाचा. नाही, नाही, प्रश्न तुम्हाला त्याचे उत्तर मिळतील तिथे. नाही, 5 वर्ष राहिल्यामुळे ह्याच्यामध्ये काय नाही मिळत, नाही मिळत. Government नाही पण नागरिकत्व 5, 6 आणि 8 याच्याप्रमाणे मिळतं. आणि 9 नंबर मध्ये ते सांगून केअरफुली, इट इज केअरफुली ड्राफ्टेड. 9 नंबर मध्ये त्यांनी लिहिलंय की 5, 6 आणि 8 याच्याप्रमाणे ते नागरिक आहे असं मानले जाणार नाही. इट इज व्हेरी क्लिअर. तुमच्या सगळ्या शंकांचे उत्तर ते डब्ल्यूच्या 2 ओळीमध्ये. आपण एक काम करूया, लेट मी कम्प्लीट. आणि आपल्या ज्या शंका आहेत ना तर तुम्ही नंतर विचारा. कारण नाही तर त्याला फाटे फुटतील बरेच. सॉरी टू डिस्टर्ब यू. सॉरी. नाही सॉरीचा प्रश्न नाही. कारण नाही सॉरी नाही नंतर विचारता येते. कारण त्याला काय हेड नाहीये. आपण असं करूया ना, हे बघा, आपण माझं भाषण आता होऊ द्या. आणि नंतर एक इतर ठिकाण वगैरे तुम्ही शंका समाधान. ह्या म्हणतात की आपल्याला माहिती करून घेतली काय वगैरे, अशी माहिती करून घेऊन आपण परत एक सेशन ठेवूया बस चर्चेसाठी. प्रश्न लिहून आणू आणि मग विचार. प्रश्न लिहून नाही, त्याच्यात काय माहिती मिळाली. ॲग्रीड. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी त्याची उत्तर देईन. आणि तुमचं मग आमची माहिती असेल. आता सर्वात मोठा मी बॉम्ब गोळा टाकणार आहे. बी प्रिपेअर्ड फॉर ए बिगेस्ट. म्हणजे हे काहीच नाही, त्याच्यावरच एवढं हे झालं, चांगलं झालं की तुम्ही म्हणजे हे अलर्ट आहात की तुम्ही या शंका तुम्हाला येत आहेत. म्हणजे तुम्ही काहीतरी विचार त्या दिवशी करताय की अरे हो असं कसं झालं, ती बाई 15 वर्ष राहिली इथे मग झाली का. हे सगळं तिथे डिटेल आहे. 5, 6, 8 प्रमाणे ती होणार नाही. 5 मध्ये आहे की जी 5 वर्षापासून सलग 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यता निवासी आहे, ती भारताचे नागरिक आहे. हे 5 नंबर मध्ये आहे. 6 नंबर मध्ये पाकिस्तानला गेलेलं सगळं ते सोडा, ते तिला लागू नाहीये. पण 5 नंबर मध्ये हे आहे 5 वर्षाच्या वास्तव्याचा, तुमचा वास्तव्याचा प्रश्न. आणि 9 नंबर मध्ये ते म्हणतात की तरी सुद्धा जी परकीय नागरिकत्व स्वीकारलेली व्यक्ती आहे तिचा स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. शिवाय बॉर्न अँड ब्रॉट अप देअर, त्यामुळे ती परकीय नागरिक होती. तर ती अनुच्छेद 5, 6 किंवा 8च्या आधारे भारताचे नागरिक आहे असे मानले जाणार नाही. म्हणजे राजीव गांधी वॉज हॅव्हिंग ए नॉन सिटीजन इन हिज हाऊस ॲज हिज वाईफ. ब्लॅटंट डिसरिस्पेक्ट फॉर द कॉन्स्टिट्यूशन. त्याला हे सुचलं नाही की बायकोला स्वतःच्या सांगावं की अगं तू नागरिकत्व स्वीकार. नाही सुचलं, कारण त्याला माहिती होतं की कोणा हरीचा लाल असा पैदा नाही होणार की जो आपल्याला विचारेल. दॅट इज द पोझिशन. स्वच्छ लिहिलेलं आहे तिथे. 15 वर्षाचं वास्तव्य, 5 वर्षाचं वास्तव्य सगळं आलंय त्याच्यात. 5, 6 आणि 8 प्रमाणे ती नागरिक असल्याचे मानले जाणार नाही. हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. पण बिकॉज ही वॉज राजीव गांधी अँड बिकॉज ही वॉज सोनिया गांधी, मेंबर्स ऑफ गांधी फॅमिली, रॉयल फॅमिली, हिंदुस्थानचे बादशाह, सम्राट, शहनशाह, त्यामुळे ते झालं नाही. तुमच्या आमच्यासारखा आलतो फालतू असता तर केव्हाच त्याला खेचलं असतं. हे काय 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 चाललंय, तिकडून आलाच ना, नागरिकत्व स्वीकार, नाही तर जा, नाही तर तुला कुठले राईट्स मिळणार नाही. एवढं तरी व्हायला काही हरकत नव्हती, नाही झालं. इतकंच नव्हे, तिने मतदान पण केलेलं आहे. मतदान केलेलं आहे, केलेलं आहे. आणि आता ती एक केस चालू आहे, त्यांच्या केसेस चालू आहेत सगळ्या. नॅशनल हेराल्ड आहे 700 कोटीचं. मी लोकसत्ता न्यूज डंकामध्ये माझा लेख आलेला आहे. शिल्पा शेट्टीला 70-71 कोटीच्या फसवणुकीच्या ह्याच्यासाठी कोर्टाने, मुंबई हायकोर्टाने असा आदेश दिला की तुम्ही पहिले 71 कोटी जमा करा कोर्टाकडे डिपॉझिट, आणि मग जा परदेशात. तिला परदेशी जायला मनाई करण्यात आली. राजीव गांधी वर्षातला 2-3 त्याच्या ट्रिप्स परदेशी चाललेल्या असतात. नॅशनल हेराल्डचा घोटाळा 700 कोटीचा आहे. राहुल गांधी मी ते राजीव गांधी राहुल गांधी 10 पट, एक्झॅक्टली 10 पट, 70 कोटी आणि 700 कोटी. त्याला कोणी हे नाही करत.
तर तो खासदार आहे, त्याचा तो विसा ते सगळं खासदाराचे अधिकार त्याला आहे, नाही विचारलं. विजय माल्या कसा गेला? तर राज्यसभेचा खासदार होता. खासदाराचा विसा आणि हे जे याच्या संबंधीचे नियम आहे ते लिबरल आहेत. तो खासदार आहे ना, मग तो सन्मान्य व्यक्ती आहे असं धरलंच जातं. त्याने 900 कोटीचा घोटाळा केला, गेला पळून. असो, आता 13 नंबर हे मोस्ट इम्पॉर्टंट बातमी आहे. त्यामुळे मी ज्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात जास्त मानतो, हा 13 नंबर अनुच्छेद, समान नागरी कायदा. 44 नंबर पुढचा भाग 4 मधला राज्य धोरणाची निर्देशक तत्वे, त्याच्यामध्ये एका लाईनचा फक्त उल्लेख आहे, एका लाईनचा, की राज्य देशातल्या सर्व भागांसाठी, सर्व देशाच्या राज्यक्षेत्रासाठी सर्व नागरिकांना एकरूप नागरी संहिता आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. दिस इज डेटेड 26 नोव्हेंबर 1949 किंवा 50 झाला तो, जानेवारी 50. 77 वर्ष, 75-77 वर्ष प्रयत्नशील आहे समान नागरी कायद्यासाठी. झालंय काय? मला वाटतं उत्तराखंड किंवा हिमाचल, आसाम, मला वाटतं एवढी 2-3 राज्य आहेत. उत्तर प्रदेश त्या दिशेने हालचाल करतोय समान नागरी कायदा घटनेतल्या तरतुदीप्रमाणे आणण्यासाठी. राज्य प्रयत्नशील राहील हे आश्वासन 1950 पासून आपल्याकडे आहे. काही झालेलं नाही, फारसं काही झालेलं नाही. आसाम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल असे 1-2 राज्य वगळले. मला वाटतं महाराष्ट्र आणि गुजरात ह्याच्यामध्ये त्या दिशेने थोडाफार प्रयत्न आता चालू आहे, पण झालेलं नाही. केंद्राच्या पातळीवरती, संघराज्याच्या पातळीवरती, घटनेच्या भाषेत बोलायचं तर संघराज्य, केंद्र सरकार काहीही हालचाल नाही. थंड्या बस्त्यामध्ये आहे समान नागरी कायद्याचा प्रश्न, कोल्ड स्टोरेजमध्ये आहे, रेफ्रिजरेटरमध्ये, बाकी काही नाही. आता मी अनुच्छेद 13 मध्ये येतो, मूलभूत हक्क. 12 नंबरमध्ये त्याची व्याख्या आहे, मूलभूत हक्क म्हणजे काय वगैरे. ते राज्य शब्दाची व्याख्या आहे. संसद, भारत सरकार आणि सगळ्या राज्यांची राज्य सरकार हे त्याच्यात येतात. राज्य जेव्हा म्हटलं जातं तेव्हा. आता 13 नंबर मी तो वाचूनच दाखवतो तुम्हाला. माझा या विषयावरती न्यूज डंकामध्ये मोठा लेख आलाय सविस्तर. समान नागरी कायदा पास करून घेण्याची गरजच पडणार नाही असा ब्रिलियंट अनुच्छेद 13 आहे. अनुच्छेद 13 बाबासाहेब आंबेडकरांनी असा टाकलाय की तुम्हाला समान नागरी कायदा आणण्यासाठी, अस्तित्वात आणण्यासाठी जी काय धडपड म्हणा, कॅनव्हासिंग म्हणा, विचार परिवर्तन म्हणा, काही असो, सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेकदा तो समान नागरिकत्वाचा प्रश्न घेऊन, समान नागरी कायद्याचा प्रश्न घेऊन लोक गेलेत. प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयाने वाटाण्याच्या अक्षता लावलेत त्यांना, की नाही असं होणार नाही एकदम वगैरे. असं किती ते डिझायरेबल असलं, अनेक तऱ्हेने त्यांनी ते मानलंय की नाही बरोबर घटनेत आहे, तरतुदी आहेत, करायला पाहिजे, पण ते असं एका फटकाऱ्याने होणार नाही. याहून त्याहून सगळं ते विविधता, धर्म आहे ते सगळं त्याच्यामध्ये, ते ॲज अ रिझल्ट काहीही होऊ शकत नाही असं झालंय. आत्ता कुठे उत्तराखंड मला वाटतं पहिलं आहे, उत्तराखंड पहिला घेतला, उत्तर प्रदेशच्या मार्गाने जातोय. आसाममध्ये मला वाटतं त्याचे प्रयत्न चालू आहेत. आसाममध्ये ऑलरेडी NRC आहे, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप आहे, ते त्याचा बाप आहे, त्यामुळे ते आहे तिथे. आणि मला वाटतं हिमाचल आणि गुजरात आणि महाराष्ट्र इथे आता थोडेफार प्रयत्न चालू आहे, अदरवाईज झालेलं नाही. तर आता हा अनुच्छेद 13 बघा तुम्ही, ह्याच्यावरती मी लेख लिहिलाय की अनुच्छेद 13चं इम्प्लिमेंटेशन जर केलं तर समान नागरी कायद्याची फारशी गरज भासणार नाही. आणि समान नागरी कायद्याला ज्या ग्राउंड्सवरती आतापर्यंत विरोध झाले की नाही आमचं वेगळं वगैरे, तर सगळ्याची उत्तरं त्याच्यात आहे. एका फटक्यात त्याने ते ड्राफ्टिंगच असं केलं आहे. बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते. हे ड्राफ्टिंग त्यांचं आहे आणि इट इज अन एक्सलंट ड्राफ्टिंग, एक्सलंट. आता बघा तुम्ही, आता त्याचे शब्द ऐका तुम्ही. अनुच्छेद 13 मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे 13/1 कंसात उपखंड 1 या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी
भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील. पुन्हा एकदा, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी म्हणजे 49च्या पूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे पुढे सर्व कायद्याची व्याख्या दिली आहे त्याने, ती भरपूर विस्तृत आहे, सगळं येईल त्याच्यात. ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी म्हणजे मूलभूत हक्क, भाग 3 मूलभूत हक्क जे दिलेत पुढे ते 14 पासून आपण बघितलं ना 35 पर्यंत ते आहेत मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, जो घटनेचा गाभा मानला जातो. ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील, पुन्हा रिपीट करतो मी, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील. व्हॉइड, ॲब इनिशिओ व्हॉइड, नल. एका फटक्यात त्याने मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे भारतातले सर्व कायदे सध्या अस्तित्वात असलेले 1950 पासून एका फटक्यात ते शून्यवत असतील असं लिहून ठेवलेलं आहे. ही घटनात्मक तरतूद आहे. पुढचं नंबर 2, 13(1) हा झाला. ते शून्य, मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले सर्व कायदे शून्यवत असतील. हे नमूदच करून ठेवलं आहे, पण ते शून्यवत आहेत. इनफॅक्ट आपल्याला फक्त ते अंमलात आणायचं आहे. आणि त्याच्यात पुन्हा आपले प्रोटेक्शन हेच राहील. सर्वोच्च न्यायालयात कोणी गेला तर आमचं प्रोटेक्शन हेच राहील की आम्ही फक्त घटनेची अंमलबजावणी करतोय, बाकी काही करत नाही आम्ही. नवीन तुम्हाला समान नागरी कायदा नव्याने आणायचा आहे. त्याच्यामध्ये डोकेफोड आहे, ह्याला पटव त्याला पटव, नाही असं नाही, आमची परंपरा आहे, आमचं हे आहे वगैरे, ते सगळं आमचं विविधता आहे, आमचं वेगळं आहे. काय धर्म विचारून गोळ्या घातल्या तुम्हाला आणि धर्म विचारूनच तुम्हाला तुडवलं जात आहे आतापर्यंत 77 वर्ष, असं सगळं आहे. तर ते ह्या भागाच्या तरतुदींच्या विसंगत असतील तेथवर अशा विसंगती बाबतीपुरते शून्यवत असतील. ते शून्यवत आहेत, आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. नंबर 2, राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणार नाही किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही. आणि या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल. 2 प्रकारे मी सांगून टाकलं. एक्झिस्टिंग असलेले मूलभूत हक्कांशी विसंगत असले तर शून्यवत असतील. आणि ह्याच्या पुढे काय कराल तुम्ही? राजीव गांधी, नाव आय एम केअरफुल, राजीव गांधीचं नाव बरोबर घेतोय मी. शहाबानो केसमध्ये राजीव गांधीने जो कायदा आणला त्याला तो शून्यवत आहे, तो बरोबर नाही आहे. तो मुस्लिम महिलांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा त्याने केला त्यांच्या तुष्टीकरणासाठी. एव्हरीबडी नोज इट. तिला काहीतरी जेमतेम 250 का अशी काहीतरी रक्कम होती बोडगीची, जी द्यावी लागणार नाही असा तऱ्हेचा कायदा त्याने केला. त्याने इमॅजिन, शहाबानो नावाची जी वृद्ध मुस्लिम महिला होती ती केसमध्ये जिंकली होती, पोटगी द्यायला लागेल अशा तऱ्हेचा निर्णय झाला होता. तिथे बोंबाबोंब झाली मुल्ला मौलवींची की नाही हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे. राजीव गांधीने लगेच तो कायदा आणला शहाबानो केसमध्ये. मुस्लिम महिला घटस्फोट, मुस्लिम महिला संरक्षण वगैरे, अमुक तमुक तलाक संबंधी प्रोटेक्शन देणारा कायदा. प्रोटेक्शन देणारा म्हणून त्याने जो आणला तो ऍक्च्युली प्रोटेक्शन हिरावून घेणार आहे, हे सर्वांना माहिती आहे. असे कित्येक कायदे मी माझ्या लेखामध्ये, दुष्टंकातल्या लेखामध्ये त्याची विस्तृत यादी दिली. पहिलं व्हेरी फर्स्ट शर्यत 1937चा ब्रिटिशकालीन शर्यत कायदा जो भारतातल्या मुस्लिमांना आजही लागू आहे. मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट 1937 हा ह्या अनुच्छेद 13 प्रमाणे शरीयत जे आहे, मी माझ्या लेखामध्ये त्याचे विस्तृत त्याचे मुद्दे दिले. शरीयत जे आहे ते मूलभूत हक्कांशी विसंगत आहे आणि त्यामुळे शरीयत ऍक्ट, शरीयत आधारित पर्सनल लॉ
should be abolished, null and void as per the 13, अनुच्छेद 13. नो, आम्ही कधी विचारच केला नाही. ही जी भाषा आहे पुढे आता ह्या भागातल्या तरतुदीशी विसंगत असतील असे सर्व कायदे. देअर शुड हॅव बीन एक कमिशन, एक लॉ कमिशन, हाय पॉवर्ड कमिशन असायला पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये ह्या लँग्वेज प्रमाणे 1950च्या आधीपासून अस्तित्वात असलेले सगळे कायदे ह्याच्याप्रमाणे त्याची गहन तपासणी, पुनर्विचार केला जायला पाहिजे होता की काय ते कायदे मूलभूत हक्कांशी विसंगत आहेत का. जर असतील तर त्या विसंगतींपुरते ते शून्यवत होतील हे याच्यात लिहून ठेवलेलं. असा काही एक्झरसाइज झाला का, कोणी मागणी केली का? नो, नोबडी हॅज थॉट अबाउट इट, नोबडी हॅज थॉट अबाउट इट. अशी परिस्थिती आहे. हे जर केलं संसदेमध्ये 2-4 लाईनचं हे येईल, ठराव येईल की आम्ही अनुच्छेद 13ची अंमलबजावणी करतोय. त्यासाठी एक हाय पॉवर कमिटी, तज्ज्ञांची कमिटी, कायदे तज्ज्ञांची नेमली आहे, जे सगळे कायदे आतापर्यंत अस्तित्वात असलेले प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट, आपला 1991 नरसिंह रावने आणलेला प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हा मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे, हिंदूंच्या मूलभूत हक्कांचं. काय म्हणतो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट? प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट असं म्हणतो की 15 ऑगस्ट 47 रोजी जी तुमच्या मंदिरांची वगैरे स्थिती असेल ती स्वीकारा. म्हणजे इसवी सन 1200-1500 पासून झालेली परकीय आक्रमणं त्यांनी आपली सुमारे 40,000चा आकडा जास्ती प्रचलित आहे. 40,000 काय आहे? मंदिरं परकीय आक्रमकांनी विध्वंस केलेली, पाडलेली, त्याच्या मूर्ती मशिदीच्या पायरीमध्ये चेपलेल्या, कुतुब मिनारमध्ये त्या वापरलेल्या बांधकामामध्ये. जामा मशीद दिल्लीची आहे, त्याच्या पायऱ्यांमध्ये आसपासच्या हिंदू मंदिरातल्या मूर्ती आहेत की ते रोजच्या रोज मुस्लिम तुडवत जात आहेत. दिस इज द फॅक्ट. जामा मशिदीच्या पायऱ्या उठून बघा, दिसेल तुम्हाला. एव्हरीबडी नोज इट की आहे असं म्हणून. 1991 नरसिंह रावने आणलेला प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट असं सांगतो की नाही, जाऊ दे, झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही 15 ऑगस्ट 47ला जी स्थिती होती ना ती स्वीकारा. हा आहे सेक्युलरिझम. दिस इज सेक्युलरिझम. हिंदूंच्या भावना पायदळी तुडवणं हे आपल्या सेक्युलरिझमचं मुख्य तत्व आहे. गांधींच्या, नेहरूंच्या डोक्यात जे होतं ते हे सर्वधर्म समभाव वगैरे बकवास आहे. हिंदूंना यथेच्छ तुडवणं, हिंदूंना अपमानित करणं. सोमनाथ मंदिराला त्याचा विरोध होता. ते 17 पत्र लिहिले त्यांनी, नेहरूंनी स्वतः. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांना पसंत नव्हता. दिस इज द फॅक्ट. तर त्याला हे 13 नंबर हे त्याला उत्तर आहे. मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे एका फटक्यात रद्द होतील. मी त्याच्या आधी दिल्या माझ्या ह्याच्यामध्ये. वक्फ कायदा, वक्फ कायदा मूलभूत हक्कांशी विसंगतच आहे. समोर त्याला काही चान्सच नाहीये. वक्फ समिती ठरविल तो काय ना, त्यांनी तामिळनाडू मधले 1500 वर्षापूर्वीचे मंदिरं त्यांनी वक्फ क्लेम केले. तेव्हा आता कुठे सरकारला थोडी दाग आली. आता वक्फ अमेंडमेंट ऍक्ट आता आलाय, तो आता कितपत इफेक्टिव्ह आहे काय? रजिस्ट्रेशन, त्याच्यात रजिस्ट्रेशन नाही लागलं पहिलं तरतूद. तर रजिस्ट्रेशन किती वक्फ प्रॉपर्टीचं झालंय? निग्लिजिबल, नाहीच आहे काही. त्यामुळे आता हळूहळू त्याला खेळ बसेल की नाही, असे वक्फ प्रॉपर्टी असे नाही घोषित करता येणार. यू हॅव टू डू रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं की गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, कलेक्टरच्या लेवलची ऑथॉरिटी त्याचा निर्णय घेईल की इदर इट शुड बी वक्फ प्रॉपर्टी ऑर नॉट. आतापर्यंत आम्हाला लाखो एकर जमीन त्याने हडप केलेली. मी जे माझे जे वक्फ कमिटीच्या याच्यावर जे माझे लेख आले त्याच्यात मी पॉइंट आउट केलंय की ह्या देशामध्ये रेल्वे, इंडियन रेल्वे त्याचा काहीतरी आकडा आहे, त्याच्या खालोखाल वक्फ बोर्ड. अरे काय चाललंय काय? घटनात्मक तर वक्फ ऍक्ट, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट. शरीयत ही मूलभूत हक्कांशी कुठल्याही घटनेतली जी प्रियंबल मधली जी समता, बंधुता आणि माझा एक लेख आम्ही तो त्यात जर वेळ मिळाला तर मी वाचून दाखवू शकतो. तर मी पॉइंट आउट केलंय शरीयत काय आहे. समानता,
स्त्री पुरुष समानता आहे, ते सगळं चिंधड्या उडवल्या आहेत त्याच्या शर्यतमध्ये, त्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत. आणि ही तरतूद असून सुद्धा याची अंमलबजावणी झाली नाही की नाही, त्यांना नाही हात लागला. तर मेन थिंग, आता मी एकदम मध्ये येतो. सर्वात मोठा गैरसमज घटनेबद्दलचा हा आहे. आपण प्रेमबल वाचून दाखवलं, आम्ही भारतातले लोक भारताच्या नागरिकांना हे अर्पित करतोय. इथे सर्वात मोठा गैरसमज आहे, युनिव्हर्सल गैरसमज घटनेबद्दलचा हा आहे की घटना जणू काही बहुसंख्यांसाठीच आहे, फक्त अल्पसंख्यांसाठी नाहीच आहे. अल्पसंख्यांशी संबंधित त्यांना प्रोटेक्शन देणाऱ्या ज्या तरतुदी आहेत तेवढ्याच त्यांच्यासाठी आहे, बाकीची घटना हिंदूंसाठी आहे. असं नाही आहे, असं नाही आहे, अख्खी घटना तुमच्यासाठी आहे. आता ह्याच्या संबंधी गोष्टी होत आहेत. तामिळनाडूतला एक जण बालविवाहाची केस, आधी मला वाटतं मद्रास हायकोर्ट, तामिळनाडू किंवा केरळ असेल माहिती नाही, पण त्यातले दोन पैकी कुठले तरी हायकोर्टामध्ये निर्णय असा झाला की बालविवाह प्रतिबंधक कायदा, जो मुलींच्या विवाह योग्य वय ठरवणं आणि त्याचं विवाह योग्य वय असलं 18 असलं तरच तिथं विवाह व्हॅलिड मानला जाईल. बालविवाह त्याच्या खाली असली तर तो बालविवाह प्रतिबंधक कायद्यामध्ये ते रद्द आहे, त्या विवाहाला अर्थ नाही आहे, व्हॅलिडिटी नाही आहे, लिगल नाही आहे, ते बेकायदा. ह्या मुद्द्यावरती केस तमिळनाडू किंवा केरळच्या ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये ह्या बाजूनी झाली. त्याच्यावरती तो पालक, त्या मुलीचा पालक सर्वोच्च न्यायालयात गेला की मी मुस्लिम आहे, त्यामुळे मला हा कायदा लागू नाही, मला शर्यत लॉ लागू आहे. आणि शर्यतमध्ये ते अलाउड आहे सगळं. शर्यतमध्ये बायकांवरच्या अत्याचारांना, कौटुंबिक हिंसाचाराला सुद्धा शर्यतमध्ये संमती आहे. जर पत्नी अशी वागत असेल, तिच्या संबंधी पतीला काही रिझन्स असतील संशय घेण्याची, तर तो तिला शिक्षा करू शकतो, मारू शकतो. हे शर्यतमध्ये. आणखी काय पाहिजे तुम्हाला? स्त्री पुरुष समानता, धज्जिया उडाली, चिंधड्या उडवल्या. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत शर्यत हे सांगतं, फौजदारी किंवा सिव्हिल दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये स्त्रीची साक्ष ही पुरुषाच्या निम्मी मानली जाते. मग 2 स्त्रियांची साक्ष इज इक्वल टू एका पुरुषाची साक्ष. कौटुंबिक संपत्तीमध्ये, वारसा हक्कामध्ये तिला विणारा हिस्सा भावापेक्षा कमी असतो. असे सगळे 56 उदाहरणं आहेत असे सगळे. आणि हा शर्यत कायदा या 13 प्रमाणे जर बघितलं तर सगळा मूलभूत हक्कांशी विसंगत आहे. तो शून्यवत होण्याच्या ऐवजी डोक्यावर घेऊन दाचलं जात आहे की नाही, तो त्यांना ते. अरे का त्यांना आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी 13 नंबरमध्ये लिहून ठेवलं आहे अनुच्छेदामध्ये की ते शून्यवत मानले जातील, शून्यवत असतील, मानले जातील नाही असतील. मग ते आहेत आज शून्यवत खरे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या घटनेनुसार ते शून्यवत आहेत. यू हॅव टू टेक ऍक्शन ओनली. तुम्ही एक कमिटी नेमायला पाहिजे होती कायदे तज्ञांची की असे कोणकोणते कायदे आहेत, त्याच्यामध्ये शर्यत पहिला उडेल. मी लिस्ट केलेल्या कायद्यांमध्ये शर्यत ॲप्लिकेशन ऍक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ, AIMPLB, वक्फ ऍक्ट, तुमचा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट, असे कितीतरी कायदे असे आहेत की जे उघड याच्याशी विसंगत दिसतात आपल्याला. शहाबानोचा कायदा आणलेला राजीव गांधींनी की जो तिला बिचाऱ्या मुस्लिम गरीब महिलेला 350 रुपयाची पोटगी सुद्धा नाकारतो. कम्प्लीट मुल्ला मौलवीच्या बाजूने, इमामच्या बाजूने त्यांनी कायदा होईल असं केलं. तो कायदा याच्याशी विसंगत आहे, तो रद्द व्हायला पाहिजे. हे झालेलंच नाही. ती तज्ञ समिती नेमा, त्याची लिस्ट करा की हे कायदे 13 नंबरनुसार मूलभूत हक्कांशी विसंगत आहेत, त्यामुळे ही संसद हे सगळे कायदे एका फटक्यात रद्द करते. लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपतीची मंजुरी. समान नागरी कायदा, समान नागरी कायदा, त्याला पटवा त्याला पटवा, विचार आदान प्रदान पटवायला जा की नाही हे पाहिजे आपल्याला, आपण 21व्या शतकात आलो. काही गरज नाही. अनुच्छेद 13 प्रमाणे अंमलबजावणी करा अँड दॅट द एंड ऑफ इट. विल पाहिजे सॉलिड. अब्राहम लिंकनची मला आठवण होते इथे. हा प्रश्न किती कठीण आहे मला पूर्ण कल्पना आहे, म्हणून मी अब्राहम लिंकनचं उदाहरण त्याच्यामध्ये देऊ इच्छितो. अमेरिकेतलं गुलामगिरी सुद्धा शर्यतला मान्य आहे. त्याचा मी जाता उल्लेख करतो, माझ्या लेखात आहे ते.
गुलामगिरीची प्रथा शरीयतला मान्य आहे, गुलामांना कुठलेही अधिकार नाहीत वगैरे वगैरे सगळं आहे. असा शरीयतचा कायदा मुस्लिम पर्सनल लॉ म्हणून आजही त्यांना एवढी वर्ष होऊन सुद्धा त्यांना लागू आहे. आणि ही घटना त्याच्यात तरतुदी असून त्याच्याकडे कोणी न बघता ती घटना घेऊन राहुल गांधी सारखा मनुष्य फिरतो त्याच्यावर की संविधान बचाओ. अगर हम संविधान बचाएंगे तो क्या होगा, तेरे बाप को भी मालूम नहीं था, तुमको भी मालूम नहीं. बाप दादे को इसको भी परदादे को भी मालूम नहीं था. वो है लिखा हुआ उसमें. असो मी कॉपी गेलो. असे आहेत की अभिनिवेशहीन वगैरे असं अगदी शांत सौम्य शब्दामध्ये वगैरे असं बोलणं मला तरी शक्यच नाही याच्यामध्ये. असा आहे हा विषय असा आहे. संताप येतोच, चीड येतेच. निवेश रहित बोलणं मला तरी शक्य नाही. सॉरी. तेराचं काही झालेलं नाही. आधी अस्तित्वात असलेले कायदे ह्याच्याशी विसंगत असतील, कशाशी? मूलभूत हक्कांशी. पुढे आपण येणार आहोत मूलभूत हक्क काय आहेत, किती चांगले आहेत. त्याच्याशी विसंगत असलेले कायदे रद्द करा हे घटनेत सांगून ठेवलंय. रद्द आहेत, रद्द असतील. आणि नंतर पुढे ह्या भागातील तरतुदींचा संकोच करणारे म्हणजे मूलभूत हक्कांचा संकोच करणारे कायदे राज्य करणार नाही. हे सगळं धाब्यावर बसवून राजीव गांधीने 6 बाजूचा कायदा आणला. धाब्यावर बसवून. नोबडी आस्क्ड हिम की काय 13 वॉट काय त्याला म्हणतात ते आर्टिकल 13 अनुच्छेद 13 प्रमाणे काय आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट. कोणी बोललं नाही की हा अनुच्छेद 13च्या विसंगत आहे. मंदिरांना, हिंदूंच्या मंदिरांना, तुम्हाला हे माहिती आहे का, मंदिरातली जी प्रिसाइडिंग डेटी ज्याला म्हणतात, देव तिकडचा रामलल्ला अयोध्येतला किंवा द्वारकेतला कृष्ण किंवा आहे, ही लीगल पर्सन मानली जाते. इट इज अ लीगल पर्सन. कायद्याच्या संदर्भामध्ये उद्या जर केस उभी राहिली मंदिराची प्रॉपर्टी वगैरे याच्याविषयी, तर ती प्रिसाइडिंग डेटी जी आहे राम कृष्ण शंकर, हे लीगल पर्सन मानले जातात. आता मी तुम्हाला सांगतो, पर्सन, ह्युमन पर्सनच्या बाबतीत कायदा प्रॉपर्टीच्या बाबतीतला असा आहे की तिथे 15 ऑगस्ट वगैरे अशी काही मुदत नाही. तुम्हाला आज तुमच्यापैकी कोणी असेल, जुन्या कुठेतरी खेड्यामध्ये तुमचा वाडा आहे जुना, अनेक वर्षात तिथे कोण गेलं नाही, काय नाही. एका दिवशी तुम्ही जाता, माळ्यावरती जाता, माळ्यावरती एक ट्रंक मिळते. त्या ट्रंकेमध्ये खाली बघता तुम्ही एक तुम्हाला पिवळटचा कागद दिसतो. तो कागद काय आहे? पेशव्याने तुम्हाला दिलेली बाजूच्या काही गावांची सनद आहे, जमीन, प्रॉपर्टी. यू कॅन गो टू द कोर्ट विथ दॅट पेपर. हे माहिती आहे तुम्हाला? प्रॉपर्टीच्या मालकीला टाइम लिमिट नाही. तुमची मालकी जर होती तर होती, ती मान्य होणार. आज सुद्धा केसला 25 वर्ष लागतील, तुम्ही लढाल, पण तुम्ही जाऊ शकता कोर्टात. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट हिंदू मंदिरातल्या प्रिसाइडिंग डेटीना असे सांगतो की तुम्ही गप्प बसा. म्हणजे ह्युमन पेक्षा खालची ट्रीटमेंट आपल्या देवांना देत आहेत ते. तो ऍक्ट, प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट, 1.5 पानाचा जमटेम ऍक्ट आहे तो. तुम्ही बघा त्याची लँग्वेज बघा. नो, सगळे दरवाजे बंद करून टाकले. त्यामुळे चिदंबरम, पी.सी. चिदंबरम आज म्हणतो की तुम्ही हे मथुरा, कृष्ण जन्मभूमी, ज्ञानवापी मशीद आणि असे आणखी ते संबल वगैरे युपीतले कितीतरी आहेत. अहो 40,000 मंदिरं त्यांनी पाडले. किती केसेस, कितीतरी असतील, असंख्य असतील. तर तो काय म्हणतो चिदंबरम की प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट व्हेरी क्लिअर आहे, त्याप्रमाणे 15 ऑगस्ट 47 असलेली स्थिती स्वीकारावी, असं करून कोर्टाने त्या सगळ्या केसेस पेटाळून लावाव्या, असं चिदंबरम सारखा मनुष्य म्हणतो. सगळे काँग्रेसवाले तेच म्हणतो. बरं आहे ठीक. 15 ऑगस्ट 47 काय न्याय झाला? 15 ऑगस्ट 47 न्याय झाला हिंदूंच्या बाजूने? नाही. उलट हिंदूने गमावला 1/3 देशाचा. ते तर वेगळंच आहे आणखी. आणि इथे जी मंदिरं होती, जी 1200-1500 पासून परकीय आक्रमणामध्ये, सोमनाथ, आता त्याने स्वाभिमान पर्व वगैरे केलं मोदींनी,
1000 वर्ष झाली त्याला. 1026 मध्ये गजनी, मोहम्मद गजनीने ते मंदिर पहिल्यांदा पाडलं. त्याच्यानंतर असंख्य वेळा पाडलं, 16 वेळा 17 वेळा लुटलं. तर 15 ऑगस्ट 47ला काय झालं असं की ते आम्ही 15 ऑगस्टची परिस्थिती स्वीकारावी म्हणून? नथिंग. आहे तसं ते ज्ञानवापी मशीन. आम्ही जाऊन आलो तिथे. वाराणसीला कोण गेला असेल तर त्याला समजेल ते. नंदी त्या मशिदीकडे तोंड करून बसलेला तुम्हाला दिसतो. अरे नंदीचं तोंड शंकराकडे असतं ना. यू कॅन सी इट. यू कॅन सी इट. एवढी मोठी मूर्ती आहे नंदीची दगडी. त्याचं तोंड तिकडे आहे. तर त्याचा पिंडी शंकराची तिकडे आहे. कुठे? मशिदीमध्ये. कोणी काय बोलत नाही, कोणी काय करत नाही. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट तुम्हाला असं सांगतो की 15 ऑगस्ट 47ची परिस्थिती तुम्ही स्वीकारा आणि गप्प बसा. दिस इज सेक्युलरिझम. दिस इज सेक्युलरिझम. हा तुमचा निधर्मीवाद किंवा सोजवळ शब्दात सांगायचं, भोंगळ शब्दात, तर सर्व धर्म समोर. जमला तर सर्व धर्म समोर. काही अर्थच नाही आहे. अन्याय आहे, अन्याय आहे सर. आता हे झालं 13 नंबर. समानतेचा हक्क, कायद्यापुढे समानता. त्याच्यामध्ये व्यक्तीच आहे शब्द. राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचं संरक्षण नाकारणार नाही. कायद्यापुढे समानता याच्यामध्ये व्यक्ती शब्द आहे. 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. त्याच्यामध्ये कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा तऱ्हेने भेदभाव केला जाणार नाही. इथे मग नागरिक शब्द आहे. 16 मध्ये नागरिक आहे. सेवा योजनांच्या बाबीमध्ये समान संधी, कामाची संधी समान, त्यात नागरिक आहे. 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. सर्व नागरिकांना, हे पण नागरिकांना आहे. म्हणजे 15, 16, 19 याच्यामध्ये नागरिक शब्द वापरला आहे आणि 14 आणि 21 मध्ये व्यक्ती शब्द वापरलाय. तो व्यक्ती तुम्ही म्हणणार ते बरोबर आहे, ते बदलायला पाहिजे. तिथे नागरिक शब्द असता तर त्या बांगलादेशी बाईसाठी ते सर्वोच्च न्यायालय तिला पुन्हा आणून उभी करा अंडर आर्टिकल 21. हे होऊ शकलं नसतं. हे सुधारायला पाहिजे खरं म्हणजे. पण माझं त्याच्यावरती उत्तर आहे, प्रिॲम्बल मध्ये सगळी घटनाच जर नागरिकांना अर्पण आहे तर ते नागरिकांनाच आहे सगळं. असो. आता आपण जे आहे आता थोडा आपल्याला वेळेकडे लक्ष ठेवायला पाहिजे. 5 मिनिटं. 5 मिनिटं. हां 5 मिनिटं. आणि नंतर आपण एक कोणाच्या शंका असतील त्याच्यामध्ये घेऊ. मुख्य, आता मी मुख्य याच्याकडे येतो. धर्म स्वातंत्र्याचा हक्क. याच्याच अनुषंगाने 25, 26, 29 अल्पसंख्य वर्गांच्या हितसंबंधांचे रक्षण आणि 30 अल्पसंख्य वर्गांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क. धर्मविषयक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य. हे जे आहे ना, हे महत्त्वाचं आहे. साबरीमालाची केस तुम्हाला आठवत असेल. साबरीमालाची केस आपण हरलो. आपण म्हणजे हिंदू. मी स्वतःला हिंदू समजतो आणि त्याच्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. साबरीमालाच्या केसमध्ये ते जे मंदिर प्रवेशाची जी होती त्याच्यामध्ये हिंदूंची बाजू किंवा त्या मंदिराची बाजू हरली कोर्टात. त्याचं कारण इथे सापडतं आपल्याला. ते काय म्हणतात की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांच्या अधीनतेने. धर्मस्वातंत्र्य सगळं आहे ना, ते हेच 3 शब्द आहेत सगळीकडे. 25 मध्ये पण तेच आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य व या भागातील अन्य तरतुदींच्या अधीनतेने सदसद बुद्धीच्या स्वातंत्र्याला व धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याचा व त्याचा प्रचार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत. हे धर्म स्वातंत्र्य आहे. ह्याच्या संबंधी बरेच गैरसमज आहेत. ह्या 3 बाबींकडे लक्ष न देता मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक सर्क्युलर आला होता, GR आला होता की काय म्हणजे बघा काय चाललंय ते. महाराष्ट्रातच असा एखादा शहाणा निघाला कोणीतरी, पता नाही IAS असेल का कोण असेल, सिनियर कोणतरी ऑफिसर, त्यांनी ते सर्क्युलर काढलं काय की म्हणे बऱ्याच गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये वगैरे, बँकांमध्ये आपण बघितलं, बँकांमध्ये कुठली तुम्हाला कोण बँकेमध्ये असतील एवढे, आता मी होतो 36 वर्ष होतो, एक तरी बँक तुम्हाला अशी दाखवता येईल की ज्याच्यात कॅश डिपार्टमेंटमध्ये लक्ष्मीचा फोटो किंवा हे काही नसतं असेल? असते कोणी? नाही, सगळीकडे असते. तर ह्या शहाण्याने असं सर्क्युलर काढलं होतं की गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आपण, बिकॉज आपण सेक्युलर आहोत म्हणून ते सर्क्युलर निघालं होतं की ते बंद करावं.
कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, कलेक्टरचं ऑफिस असेल, तलाठ्याचं असेल, मामलेदाराचं असेल, कुठलंही तिथे देवाचा फोटो किंवा तसबीर आणि मग त्याला हार घालणं, हे करणं. अनेक ठिकाणी दत्ताची तसबीर असते, शंकराची असते, रामाची असते. सरकारी ऑफिसेसमध्ये हे सर्व बंद झालं पाहिजे, कारण आपण सेक्युलर आहोत. माझं त्याच्यावर पत्र आलं होतं लोकसत्तामध्ये की नो, दिस इज रॉंग. सेक्युलरिझमचा हा अर्थ अजिबात अभिप्रेत नाही आहे. तुम्ही घटना वाचा. काय लिहिलंय? सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता आणि सुव्यवस्था. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांच्या अधीनतेने, म्हणजे ह्याला कुठेही बाधा येणार नाही अशा तऱ्हेने. क्लिअर आहे? नाही आहे तुझं, तो यार चुकीचा आहे. तो मला वाटतं मागे घेतला नंतर त्याने. याला काही अर्थ नाही आहे. देवाच्या तसबिरी सरकारी कार्यालयामध्ये लावू नयेत, हे ह्या तरतुदीनुसार चुकीचं आहे. कशाला बाधा येते? सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य आणि या भागातील ते तरतुदी कशाला बाधा येते? तमाम सगळ्या बँकांच्या कॅश डिपार्टमेंटमध्ये, त्या कॅशच्या स्ट्रॉंग रूममध्ये कॅशियर जिथे बसतात त्या भागामध्ये देवतांच्या तसबिरी असतात, त्यांना हार घातले जातात, त्यांना उदबत्ती लावली जाते. त्यांनी कुठल्या सार्वजनिक नीतिमत्तेला किंवा सुव्यवस्थेला धोका येतो? नाही येत. नाही येत ना? बघा ना, येतो का? नाही येत. म्हणजे घटनेतली जी धर्मस्वातंत्र्याची तरतूद आहे त्याला कुठेही बाधा हिंदू देवतांच्या तसबिरी सरकारी कार्यालयात लावल्याने येत नाही. हा फॅक्ट आहे. आणि ही बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली घटना. अशा तऱ्हेने विचारच झालेलं नाही कधी. तर छान त्यांनी सरकार काढणं, मग ते मागे घ्यायला लागलं त्याला बहुतेक. मला वाटतं आता ते मागे घेतलं असेल तर नाही आहे. असे प्रकार चालतात. हां, मी कुठे होतो इथे सबरीमालाचे केस हे जे आहे ना, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. सगळे सरकारी हस्तक्षेप किंवा सरकारी लुडबुड ज्याला म्हणतात, पैशाच्या बाबतीत मंदिरांचा पैसा सरकारकडे जातो. एकाही चर्चचा किंवा मशिदीचा पैसा सरकारकडे जात नाही. ही बाबा आदमच्या काळापासून, ब्रिटिश काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. माझे लेख आलेत त्याच्यावरती. त्याच्यावरती लेख आलेला आहे मला. हे कधीपासून आहे असं? कोणी ह्याला ऑब्जेक्शन देत नाही. मंदिरांचे ट्रस्टी ते केरळमध्ये, ह्या मला वाटतं सबरीमाला किंवा दुसरं कुठलं होतं माहिती नाही, तिरुपतीच्या मंदिरामध्ये, आंध्रामध्ये ख्रिश्चन ट्रस्टी. अरे ख्रिश्चन ट्रस्टी मंदिराच्या ट्रस्टीमध्ये सरकारी प्रतिनिधी म्हणून, आणि पैसा सगळा सरकारकडे. हिंदू मंदिरांच्या दानपेटीमध्ये आलेल्या पैशातला एक नवा पैसा सुद्धा मुस्लिम किंवा ख्रिश्चनांसाठी वापरला जाऊ नये. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे आपलं प्रिअम्बल मध्ये उद्घोष चाललाय आणि त्याच्या धज्ज्या उडवल्या जात आहेत 75 वर्ष, 77 वर्ष. पुढे आहे समता, बंधुता, न्याय आहे पुढे. जो न्याय मंदिरांना, तो न्याय मशिदीला आणि चर्चला का नाही? वाय नाही आहे काही. चर्चेस तर्फे ज्या संस्था चालवल्या जातात, रोमन कॅथोलिक चर्चला अटॅच असतात, त्या शाळा किंवा ते सगळीकडे त्याच्या कुठेही गव्हर्नमेंटच्या कुठल्याही याला काही किंमत नसते. काहीही किंमत नसते. अगदी आत्तापर्यंत मला वाटतं एक 2000च्या आसपास, थोडं पुढे मागे 2001-2 वगैरे असं असेल माझ्या आठवणीप्रमाणे, मुंबईतलं सेंट झेवियर्स कॉलेज, सच ए फेमस इन्स्टिट्यूशन, मोठी संस्था, सेंट झेवियर्स कॉलेज ऑफ बॉम्बे. प्रिन्सिपॉल फादर असायचा, चर्चचा फादर असायचा. ते मी जे सांगतोय त्या वर्षामध्ये फॉर द फर्स्ट टाइम ए नॉन फादर बिकेम द प्रिन्सिपल ऑफ सेंट झेवियर्स कॉलेज. मग त्यांची ग्रीप एवढी आहे की प्रिन्सिपल फादरच असला पाहिजे, चर्चचा फादर, धर्मोपदेशक. आणि आपल्याकडे काय, आपल्याकडे सगळं आनंदी आनंद. हा, तर सबरीमालामध्ये मी काय म्हणतो, ह्याच्या अधीनतेने प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, ही लँग्वेज आहे. आणि ह्याच्यामध्ये ते हरले.
सबरीमाला मंदिराचे ट्रस्टी ती केस हरले याचं कारण दे कुड नॉट प्रूव्ह. त्यांना हिंदू धरलं गेलं जनरल व्हॅनिला कलरलेस टेस्टलेस हिंदूंना काही नाही, हिंदूंना काहीच अधिकार नाही. आपल्या धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाळण्याचं स्वातंत्र्य हिंदूंना नाही. त्याच्यापैकी कोणत्याही गटास, धार्मिक संप्रदायास किंवा त्याच्यापैकी कोणत्याही गटास, इफ दे कुड हॅव प्रूव्ह इन द कोर्ट दॅट सबरीमाला डिवोटीज आर ए स्पेशल, त्याच्यातला एक संप्रदाय किंवा एक स्पेशल ग्रुप आहे तो, असं जर ते प्रूव्ह करू शकले असते ते दुर्दैवाने करू शकले नाही. त्यामुळे ते आहे बिकॉज दे डिड नॉट हॅव प्रोटेक्शन ऑफ दिस. 26 नंबरचं आर्टिकल 26चं प्रोटेक्शन त्यांना मिळू शकलं नाही. आपली चर्चा झालेली आहे त्या बाबतीत, ते मला माहिती आहे, तुमचे मुद्दे वेगळे आहेत, पण ते हरण्याचं खरं कारण हे आहे. ती जी केसची जर डिटेल तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये हेच झालं की नाही, यू कुड नॉट प्रूव्ह दॅट यू आर ए सेपरेट काय त्याला म्हणतात सेक्ट. सबरीमालाचे उपासक, तिथे जाणारे भक्त आणि त्यांचे ट्रस्ट मंडळी आणि त्या मंदिराचा धार्मिक व्यवहार पाहण्याचं स्वातंत्र्य हे गटाला मिळालं असतं, संप्रदाय किंवा गटाला मिळालं असतं. हिंदू धर्माला ते अवेलेबल नाही, हिंदू धर्माला काहीच अवेलेबल नाही. त्यामुळे ते हरले आणि त्याच्यामध्ये तो निकाल विरुद्ध पार्टीचा झाला. असे फॅक्ट आहेत हे. तर आता आपण मला वाटतं थांबूया आणि तुमच्या ज्या काय शंका असतील त्या पुढच्या ह्याच्यामध्ये मी घेईन. मला ते लेख वाचून दाखवता नाही आले, पुढच्या वेळेस अगदी थोडक्यात माझ्या न्यूज टंकामध्ये लेख जे आहेत ते पुढच्या वेळेस वाचू. जर संधी मिळाली तर. तर श्रीकांत पटवर्धन त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अतिशय सखोल अभ्यास करून एक चांगला विषय तुमच्यापुढे मांडला. हा विषय मांडल्यानंतर किंवा हे जे काय ऐकलं तुम्ही त्यानंतर तुमची काय भावना काय ते सांगा. आणि काय त्याचं स्वागत तुम्ही काय? घटनेला जोड द्याल आणि मला की घटनेचे इम्प्लिमेंट करणाऱ्याला जोड द्याल? मी घटनेच्या आधारेच बोलतोय, हा सर्वात महत्वाचा आहे त्याच्यात. मी घटनेच्या विरुद्ध काहीच बोलत नाही. आता एवढं सगळं ऐकलं हा, तुम्ही. तर ज्या लोकांना घटनेमध्ये धर्म स्वातंत्र्य किंवा निधर्मीवाद किंवा सेक्युलरिझम ह्याच्याबद्दल ज्या गैरसमजुती आहेत त्या मी पॉइंट आउट करतोय. ओके, की तुम्ही समजता तसं घटनेत नाही आहे, वेगळं आहे. तुम्ही प्रेशर देऊ नका लोकांना. हा. काय सांगावं नाही, मी काय सांगतोय हे तर मीच म्हणू शकतो ना.